तर आता बघा 31व्या श्लोकामध्ये काय म्हणतायत भगवान. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. तर अगोदर अर्जुनानं कारण दिलंय की मी जर युद्ध केलं हं, तर काय होईल, मला सुख नाही मिळणार. तर आता भगवंत या 31व्या श्लोकामध्ये काय म्हणतायत की तू क्षत्रिय आहेस हं, आणि तुझा धर्म काय आहे. काय असतो क्षत्रियांचा धर्म. युद्ध हा, करणं. युद्ध करणं. हा, युद्ध तेच करणं. सांगताय तिथं भाषांत. तू क्षत्रिय आहेस आणि तुला माहित पाहिजे की युद्ध करणं तुझा धर्म आहे, है ना. आणि तू काही संकोच नाही केला पाहिजे तुझा धर्म केल्यामुळे, है ना. आणि जर कोणी धर्माचं आचरण केलं तर काय होतं, आपोआपच त्याला सुख मिळतं, है ना. त्याच्यामुळे तू हे जे कारण देतोयस की मी सुखी नाही होणार, है ना, तर धर्माचं आचरण करून लोक दुःखी थोडंच होतात, है ना. तर ते सांगायचंय भगवंतांना अप्रत्यक्षपणे. जर कोणी धर्माचं आचरण करत असेल तर तो नक्कीच सुखी होईल. असं नाही होत की कोणी धर्माचं आचरण करतोय आणि तो दुःखी होतोय. असं कधी होत नसतं, है ना. असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे अप्रत्यक्षपणे. तर तात्पर्य बघूया आपण. तर आपण वाचलेलं आहे तात्पर्य, है ना. तर पहिल्यांदा प्रभुपाद काय म्हणतात की सामाजिक व्यवस्थेसाठी असलेल्या 4 वर्णांमधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हणतात, है ना. तर हे सामाजिक व्यवस्थेमध्ये 4 वर्ण आहेत. कोणते वर्ण आहेत तो माहिती आहे का तुम्हाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हा, बरोबर आहे. तर हे जे 4 माताजींनी सांगितले त्याच्यामधला द्वितीय वर्ण कोणता आहे, क्षत्रिय वर्ण. क्षत्रिय. हा वर्ण, तर त्यांचं काय कर्तव्य असतं, उत्तम राजकारभार करण्यासाठी असतं, नाही ना. तर कसंही समाज म्हणला तर त्याच्यामध्ये राज्य असतं कोणाचं ते, आणि कोणीतरी राजा व्हायला पाहिजे, है ना. कोणीतरी तिथं मुख्य असला पाहिजे. नाहीतर मग ते काय होतं, सर्व तिथं अस्ताव्यस्त होतं, सुव्यवस्था राहत नाही. कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन करण्यासाठी कोणीतरी तिथे राजा असला पाहिजे, है ना. ते राज्य तिथं कोणीतरी नेत्यांनी किंवा राजांनी चालवलं पाहिजे. ते त्यांचं काम असतं, एक क्षत्रिय लोकांचं राज्य चालवणं, है ना. क्षत म्हणजे पीडा किंवा इजा. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. तर त्यांचं कारण काय असतं की जे प्रजेला त्रास होतो, है ना, तर तो त्रास, है ना, ज्यांना जी प्रजेला पीडा होते त्या पीडेपासून ते प्रजेचं रक्षण करतात. जेणेकरून काय होईल, तिथं कायदा आणि सुव्यवस्था राहील राज्यामध्ये, प्रजेला जर पीडा नाही झाली तर. तसं ते संस्कृत शब्दाचं त्यांनी करून दिले क्षत्रिय, है ना. तर ह्याच्यामध्ये काय आहेत, क्षत आणि त्रिय असे 2 शब्द आहेत. क्षत म्हणजे काय, तर पीडा किंवा इजा, है ना. आणि त्रिय म्हणजे काय, तर ते त्रायतेच आहे त्याचा अर्थ, है ना, म्हणजे संरक्षण देणे, पीडा होण्यापासून संरक्षण देणे असं सांगतात लोक. मग पुढे सांगतायत की क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण. त्यांना कसं, हे जर त्यांना शिकवायचंय तर त्यांना कसं प्रशिक्षण द्यावं लागेल ना. तर ते कसं देतं जातं, अरण्यामध्ये त्यांना घेऊन जातात आणि तिथं जाऊन कसं वाघाच्या समोर त्यांना युद्ध करावं लागतं वाघासोबत, आणि वाघाला तलवारीनं त्यांना मारावं लागायचं अगोदर. तर आणि मग वाघाची शिकार झाल्यावरच त्याचे राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जायचे वाघाचे, है ना. तर जयपूरमध्ये अजून पण ही पद्धत पालन करतायत असं प्रभुपाद म्हणतायत. जेव्हा प्रभुपाद तात्पर्य लिहायचे तेव्हा. आता होते की नाही माहिती नाही आपल्याला. क्षत्रियांना विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तर ह्या क्षत्रियांना काय प्रशिक्षण दिलं जातं की दुसऱ्यांना आव्हान देणं, जसं ते वाघाला त्यांनी आव्हान दिलं युद्धाचं, आणि आव्हान देऊन काय करणं, त्याला मारणं, है ना. तसंच शत्रू पक्षाला ते आव्हान देणार, है ना.
आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी आपल्या ज्या आजूबाजूचे शेजारी राजे आहेत त्यांना आव्हान देऊन ते मारण्याचा प्रयत्न करणार. असं त्यांचं काय असतं, हे काम असतात त्यांच्या कामाचं ह्या इथं वर्णन करतायत प्रोपर. म्हणून क्षत्रिय एकदम संन्यासाश्रम स्वीकारू शकत नाही. आणि असं काम असतं त्यांना स्वभावानुसारच तशा परिवारामध्ये त्यांचा जन्म झालेला असतो. आणि अशा स्वभावानुसार त्यांना जर संन्यासाश्रम घ्या म्हटलं तर शक्य आहे का हो? नाही. तर अर्जुनाचं तसंच झालंय. आता त्याचा जो जन्म झालाय तो क्षत्रिय परिवारामध्ये झालाय. आणि आता जर तो म्हणतोय की मी काय करणार, ही कारणं दिली त्यानं 5 कारणं, आणि आता म्हणतोय की तो मी जंगलात जाणार आणि संन्यास धारण करणं, सगळं काम सोडून देणार. तेच भगवान सांगतायत की हे संन्यास जरी तू घेतलास है ना, तर हे तू घेऊ शकणार नाहीस है ना, कारण ते तुझं कर्तव्य नाही. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते. तर राजकारणामध्ये कधी कधी लोक अहिंसा असं दाखवतात, पण ते शक्य नाही. राज्य म्हटलं की तिथं हिंसा आलीच. पण ती हिंसा कशी असली पाहिजे आपण बघितलं की आवश्यक तिथंच आपण ती हिंसा केली पाहिजे. मागं आपण बघितलं मागच्या श्लोकांमध्ये. पण आपण हिंसेला पूर्णपणे बंद करू शकत नाही. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की राज्य म्हणजे तिथं हिंसा आवश्यकच आहे, नाहीतर मग काय करेल लोक काही पण त्याचा फायदा उचलतील जर हिंसा नसेल तर. तर धार्मिक न्याय संहितेमध्ये सांगण्यात आले आहे की तर हे श्लोक आहेत, काय आहेत, अहवेषु मिथ्यान्योन्यम जिघान संतो महीक्षितः युद्धमाना परम शक्त्या स्वर्गम यांत परांगमुखा यज्ञेशी यज्ञेषु पशवो ब्रह्मन् हन्यन्ते सततं द्विजयी संस्कृता किल मंत्रैश्च तेपि स्वर्गम आप्नुवन्. काय म्हणतायत या न्याय संहिता है ना, हे धार्मिक ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की कसं न्याय द्यायचा राजाने. त्याच्यावरून सांगतायत की रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो काय होतो, स्वर्ग प्राप्ती करण्यास योग्य होतो. तर रणांगणामध्ये जर कोणी मेलं तरी काय होतं, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आपलं कर्तव्य करत असताना युद्धामध्ये जर कोणी मृत्युमुखी जरी पडलं तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. कारण का, कारण तो राजा आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. म्हणजे काय, तर आपलं जे धर्मानं दिलेलं कर्तव्य आहे क्षत्रियांचं, तो धार्मिक कर्तव्य करताना तो मेलाय. त्याच्यामुळं काय होतं, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. एखादा कर्तव्य करण्याचा एवढा फायदा असतो. आपल्या धर्मानुसार आपल्याला जे कर्तव्य सांगितले है ना, ते करण्याचा एवढा फायदा असतो. तर आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की कसं धर्माचं आपण जर पालन केलं तर कधीच कुणी दुःखी होत नाही. धर्माचं पालन केल्यामुळं सगळेच सुखी होतात. तर तसंच जरी कुणी मेलं है ना, मृत्यू जरी झाला कोणाचा, तरी काय होणार आहे, त्यांना स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशुची आहुती देऊन स्वर्ग प्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्वपालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत. कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञबळींना एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तत्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणांप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. असं हे तर फक्त क्षत्रियांसाठीच नाही, आणि या श्लोकामध्ये अजून एक उदाहरण दिलेलं आहे है ना. कोणतं उदाहरण दिले, जसं आता तुम्ही सांगितलं की जे 4 वर्ण आहेत त्याच्यात आणखीन एक वर्ण आहे ब्राह्मण, ब्राह्मण नावाचं है ना. तर हे ब्राह्मणांचं कार्य काय असतं, क्षत्रियांचं कार्य युद्ध करणे.
माहिती आहे का कोणाला ब्राह्मणांचं कर्तव्य काय असतं? हम्म. बरेच कर्तव्य असतात, जसं क्षत्रियांचे पण बरेच कर्तव्य आहेत, की काय युद्ध करणं, प्रजेची रक्षा करणं, राज्य चालवणं, आहे ना. असे बरेचसे आपण बघितले. तसं ब्राह्मणाचे पण बरेचसे असतात, की शास्त्रांचं अध्ययन करणं, है ना, दुसऱ्यांना शास्त्र शिकवणं, है ना. आणि काय असतं, जे इथं इथं जे कर्तव्य सांगितलंय की यज्ञ करणं, है ना. तर यज्ञ करणं हे एक कर्तव्य सांगितलं. कुणाचं सांगितलं हे यज्ञ करणं कर्तव्य? ब्राह्मणांचं. हा. तर हे यज्ञामध्ये काय करतात, बळी देतात. ते यज्ञाचा जो अग्नी आहे, है ना, त्या अग्नीमध्ये पशूंची बळी दिली जाते, है ना. तर मग तिथं पण काय होते हो? बळी देणं म्हणजे काय, तर त्यांना मारणं, है ना. मंत्राद्वारे त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये, है ना, प्राण्यांना मारलं जातं, है ना. तर हे पण काय, त्यांचा जीव जातो. बळी देणं म्हणजे काय, तर त्यांचा पण जीव जातो त्या ठिकाणी. आणि काय होतं, की त्यांची हत्या होते, है ना, आणि हिंसा होते, है ना. तर हे पण एक हिंसेचं कार्य आहे, है ना. तर काय होतं मग, तर जे प्राणी आहेत त्यांची हत्या होते, तर त्यांना इथं सांगितलंय न्याय संहितेमध्ये, है ना, की अशा प्राण्यांना लगेचच काय होतं, जसं आपल्याला माहिती आहे की 84 लक्ष योनी आहेत, है ना. आणि त्याच्यामध्ये कसं, हा एक जीवात्मा फिरत असतो हे आपल्याला माहिती आहे. मग ते कसं फिरतो, एका योनीतून दुसऱ्या योनीत तो असं फिरत फिरत मग पुन्हा त्याला मनुष्य योनी असं प्राप्त होते, बाकीच्या सगळ्या योनीतून फिरून आल्यानंतर, है ना. आणि त्याच्यामुळं आपण काय म्हणतो, की हे मनुष्य योनी काय आहे, खूप दुर्लभ आहे, है ना. मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे असं म्हणतो. पण या ज्या प्राण्यांना इथं जे काय होतंय, त्यांचा बळी दिल्यामुळं, है ना, ते काय आहे, आता सध्या पशुयोनीमध्ये आहेत. तर पशुयोनीमधून असं फिरत फिरत बाकीच्या सगळ्या योनी पूर्ण करून त्यांना मनुष्य योनीत जन्म मिळण्यासाठी एवढी वाट नाही बघावी लागत, है ना. पण यज्ञामध्ये त्यांचा बळी गेल्यामुळं त्यांना काय होतं, तत्काळ, है ना, ज्या मनुष्य जन्म वेळेस, मिळतो तत्काळ. हा, तत्काळ त्यांना मनुष्य जन्म मिळतो, हे त्यांना फायदा असतो धर्मासाठी त्यांचा जीव गेल्यामुळं, है. इथं काय सांगायचं भगवंतांना, की धर्माचं पालन केल्यामुळं कुणाचंच कधी नुकसान होत नाही. जरी बाहेरून वाटत असेल, है ना, की बाहेरून काय वाटेल, की अरे यांनी धर्माचं पालन केलं आणि यांचा जीव गेला. जीव गेला पण त्याच्यानंतर त्यांना मिळतंय काय, है ना. आपण पूर्ण विचार केला पाहिजे, है ना. तर धर्माचं जर कोणी पालन केलं आणि जर आपण पूर्ण जर विचार केला त्या ठिकाणी, है ना, केवळ त्या क्षणाचा किंवा असं विचार न करता पूर्ण जर आपण सारासार विचार केला त्या ठिकाणी, तर काय होणार आहे, तर कधीच कोणी दुःखी होणार नाही, है ना. धर्माचं पालन करण्यासाठी थोडीशी तपस्या होईल, है ना. त्यावेळेस तुम्हाला थोडंसं जड जाईल धर्माचं पालन करताना, पण त्याचा परिणाम जो होणार आहे ना, तो काय आहे, ते पुन्हा कोणीच ते धर्माचं पालन केल्यामुळं दुःखी होणार नाहीये. हं? सर्वांना सुखाचीच प्राप्ती होणार आहे ना. त्याच्यामुळं काय, अर्जुनाचं हे जे कारण आहे की मला सुख नाही मिळणार, है ना, मी जर माझ्या नातलगांना मारलं तर ते चुकीचं आहे असं सांगितलं भगवंतांनी. ठीक आहे. तर पुढं मग प्रभुपाद सांगतायत, स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य. हा, आणखीन एक ह्याच्यामध्ये सांगायचं राहिलं, की आणखीन एक इथं एक मुद्दा सांगितला ह्याच्यामध्ये, की जसं क्षत्रिय जरी युद्धामध्ये मेले तरी त्यांना काय होतं, स्वर्ग प्राप्ती. स्वर्ग प्राप्ती होते. तसंच हे ब्राह्मण जे लोक आहेत, है ना, ते काय करतायत, तो हिंसा करतायत आणि प्राण्यांना हं, मारतायत यज्ञामध्ये, हं. है ना. तर अशा ब्राह्मणांना, है ना, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. कोणतं कर्तव्य, यज्ञ करण्याचं जे त्यांनी कर्तव्य केलं, है ना, ते कर्तव्य केल्यामुळे त्या ब्राह्मणांना मृत्यूनंतर काय मिळतं, स्वर्ग. स्वर्ग स्वर्ग प्राप्त. प्राप्ती होते. हा, त्या ब्राह्मण, कारण त्यांनी स्वतःचं कर्तव्य केलेलं आहे म्हणून, है ना. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारचे आहेत, है ना. तर हे कर्तव्य दोन प्रकारचे असतात, है ना. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्ष प्राप्तीसाठी धर्मतत्वांप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. तर प्रभुपाद सांगतायत की हे जे कर्तव्य असतं, है ना, जसं क्षत्रियांचं काय होतं, युद्ध करणं, ब्राह्मणाचं काय होतं, यज्ञ करणं, है ना. हे जे सगळे कर्तव्य असतात,
है ना. तर हे काय दोन प्रकारचे असतात, है ना. की आपलं जे शरीर आहे, है ना, त्याला मोक्ष मिळेपर्यंत एक कर्तव्य असतं. हम्म. तर तोपर्यंत कोणतं कर्तव्य करायचं? धर्मतत्वाप्रमाणे कर्तव्य करणं आवश्यक आहे, है ना. आणि जेव्हा मुक्त होतो, मोक्ष प्राप्त होतो, है ना, तेव्हा काय करायचं म्हणतायत प्रभुपाद? जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे, जेव्हा मोक्ष मिळतो तेव्हा काय असतो आपण? शरीराच्या स्तरावर नसून कुठे आहेत आपण? आत्म्याच्या स्तरावर आहेत. त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. मग त्याच्यानंतर जे कर्तव्य असतात ती कशी असतात? आध्यात्मिक कर्तव्य असतात मोक्षप्राप्तीनंतर, आत्मास्तरावर. पुढं म्हणतायत प्रभुपाद, ब्राह्मण आणि क्षत्रिय शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्य नेमून दिलेली असतात. तर इथं दोन उदाहरणं घेतलेत, पण आपण समजू शकतो की चारही वर्णाला त्यांचे त्यांचे काय आहेत? कर्तव्य नेमून दिलेली आहेत. त्याचे पालन करणे त्यांना, चारही वर्गाला आणि वर्णांना, हे अनिवार्य असतं. स्वधर्म भगवंतांनी नेमून दिलेला आहे. हे भगवंतांनी सांगितलेत सगळ्यांचे स्वधर्म काय आहेत. हे 18व्या अध्यायामध्ये आपल्याला आणखीन ह्याची चर्चा होईल. सगळ्यांचे काय स्वधर्म आहेत भगवंत स्वतः सांगतात. तिथं आणखीन तुम्हाला हे 4 वर्णाबद्दल अजून तिथं बघायला मिळेल. ठीक आहे. तर बाकीच्या 2 वर्णाबद्दल जे सांगितलं नाही ते पण सांगतील भगवंत. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणांनुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. तर हे जे 4 वर्णांना त्यांचं कार्य आहे, है ना. तर इथं दिलंय बघा, त्याच्या अगोदरचं वाक्य राहिलं माझं वाचायचं, की ह्याचे स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले जाईल. तर 4थ्या अध्यायामध्ये पण आहे आणि 18व्या अध्यायामध्ये पण आहे. ठीक आहे. मग पुढचं आपण वाचलं तर तिथं काय सांगतायत, की ह्यालाच है ना, हे जे कर्तव्य आहेत है ना, ह्यालाच काय म्हटलं जातं? दुसरं नाव जे आहे ते कोणतं आहे? वर्णाश्रम धर्म, है ना, किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार. तर ह्याला जी नावं आहेत, की आपण ज्ञान कसं प्राप्त करायचं है ना, त्याचा आधार काय आहे? तोच हा वर्णाश्रम धर्म असं आहे. हे त्याचे दुसरे नाव आहेत आपल्या आपल्या कर्तव्यांचं पालन करणं. तर ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये, म्हणजे आपण जिथं ज्या ठिकाणी आहोत है ना, तिथं जे आपले वरिष्ठ व्यक्ती आहेत है ना, तर कोणत्याही ह्याच्यात असो, आपण 4 वर्णामध्ये असो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, तिथं जे वरिष्ठ आहेत है ना, त्यांच्या जर आपण मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रामध्ये, म्हणजे मार्गदर्शनाखाली जर आपण कार्य केलं, आपले कर्तव्य, ते वरिष्ठ आपल्याला सांगतील की आपली काय कर्तव्य आहेत, है ना. आणि असं जर आपण करत राहिलो वरिष्ठांच्या आज्ञेनुसार, जर आपण जिथं आहेत है ना, तिथं जर आपण कार्य करत राहिलो, तर निश्चितच काय होईल? आपण उच्चतर अवस्थेमध्ये आपली प्रगती होत राहील, असं प्रभुपादांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर आता मग असं सांगितलं की तू धर्माचं पालन कर, धर्माचं पालन केल्यामुळं तू सुखी होशील, असं भगवंत अप्रत्यक्षपणे इथं अर्जुनाला सांगतायत. ठीक. आणखीन काय सांगतायत? तर हे जे पहिलं कारण आहे, म्हणजे सॉरी, अर्जुनाचं हे जे दुसरं कारण आहे है ना, कोणतं? की माझं मी सुख सुखी नष्ट होणार होईल, नाही. है ना, मला सुख मिळणार नाही, है ना. सुख मिळणार नाही जर मी युद्ध केलं तर, है ना. हे भगवंतांनी या पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगितलं, 31, 32 आणि 33. तर 31व्या श्लोकात त्यांनी सुरुवात केली, तर अजून ते पुढं कंटिन्यू करतात 32 आणि 33 मध्ये. काय म्हणतायत आपण बघूया. तर यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम.
तर भगवंत आता इथं अर्जुनाला काय म्हणतायत, हे पार्थ, ज्या क्षत्रियांनी अशा युद्धाच्या संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत. तर क्षत्रियांना जेव्हा युद्धाची संधी काय नेहमी असते का? 12 महिने काही ते युद्ध करतात का? नाही है ना, पण कधी तरच येते है ना. पण जेव्हा हे युद्ध संधी येते क्षत्रियांना है ना, तर त्यांनी प्रयत्न न करताही येते है ना, कारण दुसरे लोक त्यांना, दुसरे क्षत्रिय जे आहेत ते त्यांना आव्हान देतात है ना, त्याच्यामुळे त्यांना ही संधी या ठिकाणी प्राप्त होते. तर असे लोक खूपच भाग्यवान आहेत, म्हणजे असे क्षत्रिय खूपच भाग्यवान आहेत है ना, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात. तर युद्ध करणं हे क्षत्रियांसाठी काय आहे, एक चांगली संधी आहे. त्याच्यामुळं स्वर्गाची द्वार त्यांच्यासाठी उघडणार आहे. कस काय हो? कस काय उघडणार आहेत स्वर्गाची दार? हरे कृष्ण, कारण ते हा. धर्माचं पालन करतायत ना. हम्म. आणि काय होईल, युद्ध केलं तर काय होईल, एका पक्षाचा विजय होईल है ना, आणि दुसऱ्या पक्षाचा काय होईल? पराजय होईल. हम्म. तर मग आपण बघितलं मागच्या ह्याच्यात आहे ना, प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला, श्लोकामध्ये नव्हतं पण प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की काय, जरी कुणी हारलं कशामध्ये, युद्धामध्ये है ना, युद्ध तरी काय होतं त्यांना, मृत्यू जरी झाला कुणाचा तरी है ना, तरी, हा, त्याला तरी त्यांना स्वर्गाची, स्वर्ग हा, प्राप्ती तर होते. जिंकलेल्याला बरोबर. तर होईलच है ना, हे आपण हा समजू हा. शकतो. तर त्याच्यामुळं आपण समजू शकतो की काय, हरलेल्याला जर स्वर्ग, मेलेल्याला, हरलेल्याला नाही, मेलेल्याला जर स्वर्ग मिळणार असेल है ना, तर जिंकणाऱ्याला तर आणखीनच स्वर्ग किंवा त्याच्या पुढचं मिळेल. वाचा तात्पर्य. हरे कृष्ण, प्रभूजी वाचू का मी? वाचा. तात्पर्य. हम्म. अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, त्यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे अधिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावायचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो ही प्रजारक्षत शस्त्रपाणी प्रदंडयन निर्जित्ते परसैन्यादी क्षितिम धर्मेन पालयेत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निष्पात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्यपभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची लोकाप्रत उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड खुली होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. हम्म. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं आपल्याला प्रभुपाद काय सांगतायत की अर्जुनाने म्हटलं होतं है ना, की ह्या युद्धापासून है ना मला सुखाचं है ना, कल्याणाचं काहीच दिसत नाही है. कारण काय होईल, मला नरकात जावं लागेल है ना, माझं दुःख नष्ट होईल, असं त्यानं म्हटलं होतं. कुठं? पहिल्या अध्यायामध्ये है ना. हे दुसरं कारण, माझं सुख नष्ट होईल. तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीचे है ना, तर अर्जुनाचं हे जे प्रवृत्ती अशी बनलेली आहे, तो कारण देतोय वेगवेगळे है ना. ही कारण देण्याची जी प्रवृत्ती आहे, प्रवृत्तीची विश्वाचे आदी गुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. भगवंतांना ते आवडलं नाही है ना. त्यांनी निंदा केली. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती.
आपण बघितलं की अर्जुन काही अज्ञानात नव्हता, पण काय आपल्यासाठी केलेत अर्जुनाने, त्याला सगळं माहित होतं. ते भगवंतांनी गीता सांगावी म्हणून असं तो करतोय. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावयाचे होते. है ना. ते त्याचं कार्य होतं, ते नियत कर्म म्हणजे काय, तर कर्तव्य आहे ना. कर्तव्याचंच दुसरं नाव आहे नियत कर्म. जे नियतीने ठरवून दिलंय ते नियत कर्म है ना, म्हणजे कर्तव्य. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे, है ना. काही लोक आहेत की ते म्हणतात की नेहमी अहिंसेचं पालन केलं पाहिजे. ठीक आहे, अहिंसेचं पालन केलं पाहिजे, पण जिथं जे क्षत्रिय लोक आहेत त्यांनी हिंसा केलीच पाहिजे, है. नाहीतर राज्य कसे चालेल. तर जे पराशर मुनी आहेत ते कोण आहेत, व्यासदेवांचे पिता आहेत. त्या एक ग्रंथ लिहितात, कोणता, पराशर स्मृती नावाचा, है ना. ते आपल्या ग्रंथात म्हणतात की क्षत्रियो ही प्रजा रक्षण शस्त्र पाणी प्रदंडयन निर्जित्य परसैन्यादी क्षितिम धर्मेण पालयत. तर ते काय म्हणतात की सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे, हे प्रभुपादांनी सांगितलं होतं, है ना. क्षत्रियांचं कर्तव्य यासाठी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. हं. एक क्षत्रियांना हिंसेचा वापर केलाच पाहिजे, नाहीतर कशी राहील कायदा आणि सुव्यवस्था, है ना. जसं आता तुम्हाला तुमच्या लहान मुलांना घडवायचे है ना, लहान असताना त्यांना कधी कधी मारावंच लागतो, जरी तुमचं त्याच्यावर प्रेम असलं तरी, है ना, त्यांना शिकवण्यासाठी. है. तर हिंसेचा वापर थोडासा आवश्यकच असतो, म्हणून त्याला शत्रू सैन्याचा निःपात करावा लागतो, है ना. आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याला जगावर राज्य करावे, है ना. असं हे क्षत्रियांचं कर्तव्य त्यांनी इथं सांगितलंय त्यांच्या ग्रंथामध्ये, पराशर स्मृती या ग्रंथामध्ये, है ना. सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून तर हे सगळा जर आपण विचार केला पूर्ण, है ना, तर काय होतं, अर्जुनाला काहीच कारण नव्हतं युद्ध न करण्याचं, है ना. तर काय, तो हारला तरी त्याचा लाभ होता, तो जिंकला तरी लाभ होता, है ना. असं असेल तर ते करायला काहीच अडचण नव्हती अर्जुनाची, है ना. हेच प्रभुपादांनी सांगितले इथं, है. तर आपल्याला समजून सांगतायत की भगवंतांचा काय भाव आहे त्याच्यामागे. अजून भगवंत मग अर्जुनाला समजावतायत 33व्या श्लोकात. या श्लोकामध्ये पण ते समजावतायत की कसं तुझ्यासाठी युद्ध केल्यामुळे तुला सुख मिळणार आहे. श्लोक काय आहे पुढचा, अथ चेतत्वम इमं धर्म्यम संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. तर भगवंत काय म्हणतायत, परंतु जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर, तर एक जर तू कर्तव्य केलास, है ना, अर्जुनाला त्यांनी सांगितलं, तर काय होईल ते सांगितलं. आता जर केलं नाही तर काय होणार आहे ते सांगतो. तर तू जर तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल, आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील. तर अर्जुनाची खूप कीर्ती होती, है ना. आपण बघितलं मागच्या अध्यायामध्ये की अर्जुन कशामध्ये तो तरबेज होता, एकदम निष्णात होता, तर धनुर्विद्येमध्ये, है ना. आपण बघितलं मागच्या वेळेस की धनुर्विद्येचं त्याचं जे नाव होतं गुडाकेश, है ना, तो इतका हे धनुर्विद्येमध्ये त्याने त्याचा सराव केला, अभ्यास केला, तर तो काय रात्री झोपायचा सुद्धा नाही, है ना, अर्जुन. त्याच्यामुळे त्याचं नाव एक होतं गुडाकेश. त्यानं झोपीवर आणि अज्ञानावर यांना विजय प्राप्त केला होता. हम्म. तर असा त्यांनी एवढा सराव केला होता, एवढा अभ्यास केला होता, है ना. नक्कीच त्याची कीर्ती होती, है ना. त्यानं आपण बघितलं की कसं स्वर्गामध्ये पण जाऊन शिवजींसोबत पण युद्ध केलं होतं. शिवजी पण त्याला बरेचसे शस्त्र देतात. तर असं मोठ्या मोठ्या देवतांसोबत पण त्याचं युद्ध झालं होतं एक दोन वेळेस. तर त्याच्यामुळे त्याची खूप कीर्ती होती. तर ही सगळी जी कीर्ती होती त्याची जमा केलेली, है ना, ती काय होईल, ती आता संपून जाईल. कारण काय करतोय तो आता, युद्धापासून पळून जातोय, है ना. आणि दुसरं काय होईल, आपलं कर्तव्य, नियत कर्तव्य जे आहे,
है ना, ते केलं नसल्यामुळं तर त्याला काय होणार आहे, पाप लागणार आहे, है ना. जे उलट अर्जुनाला वाटत होतं की हत्या केल्यामुळं, दुसऱ्याला जर ठार मारलं तर आपल्याला पाप लागतंय, है ना, जे अर्जुनाचं तिसरं कारण होतं. तर आता ते त्याच्याबद्दल थोडस इथं भगवंतांनी सुरू केलेलं आहे, की ते म्हणतायत की काय, तुला वाटतंय की तू युद्ध केलास आणि समोरच्या पक्षातल्या लोकांचा जर जीव घेतला तर दुसऱ्यांचा जीव घेतल्यामुळे काय होतं, पाप लागतं असं तुला वाटतंय. पण तसं काय, खरं काय होणार आहे की तू तुझं हे कर्म न केल्यामुळं, आपलं कर्तव्य जे असतं ते जर आपण पालन केलं नाही तर काय होतं, आपल्याला पाप लागतं, है ना. तसं कर्तव्य जर आपण पालन केलं, धर्माचं जर पालन केलं तर आपल्याला सुख मिळतं, है ना. तसंच आपण धर्माचं पालन केलं नाही, अधर्म कार्य केलं तर आपल्याला त्याच्यातून पाप लागणार आहे, है ना, हे नक्की आहे. हम्म. तेच इथं भगवंतांनी सांगितलं, वाचं तात्पर्य तुम्ही. वाचा कोणी पण, तुम्हीच वाचावं माताजींनी. तात्पर्य: अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासहित इतर देवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाऱ्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पशुपतास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहित होते. द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद दिले व असं अस्त्र वरदान दिलं की ज्या योगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यासहित इतर अनेक अधिकारी व्यक्तीकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्य टाळले असे नव्हे, तर तो आपली कीर्ती आणि नाव लौकिकही गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःच राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. हरे हम्म. कृष्णा. किती छान धन्यवाद. सांगितलं, सुंदर सांगितलं. हम्म. तर आता इथं तात्पर्यामध्ये अं, काय म्हणतायत प्रभुपाद, की आता जी कीर्ती होती अर्जुनाची, है ना, ती कशामुळं होती, है ना, त्याचे उदाहरण दिलेत अर्जुनाने. तर पहिलं उदाहरण, सॉरी, प्रभुपादांनी, है ना, त्याचे, हे अर्जुनाची कीर्ती कशी होती ते सांगतायत प्रभुपाद आपल्याला. तर पहिलं उदाहरण प्रभुपाद देत आहेत की अर्जुनानं जे आहे शंकरासोबत युद्ध केलं होतं, जेव्हा शंकर म्हणजे हे शिवजी, है ना, भगवान शिवजी. तर त्यांच्यासोबत ते भगवान शंकर जे आहेत, एकदा काय आले होते, वेषांतर करून असंच ते शिकाऱ्याच्या वेशात फिरत होते, आले होते, है ना. तर त्याच्या वेशामध्ये त्यांना समजलं नाही अर्जुनाला की हे शिवजी, हे शंकर आहेत, भगवान शंकर, है. त्याच्यामुळं मग काय झालं, अर्जुनाने युद्ध केलं ते जेव्हा शिकाऱ्याच्या वेशात होते तेव्हा, है ना. आणि त्यांनी परास्त करून, है ना, प्रसन्न केलं, है ना. आणि मग भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन काय दिलं, एक शस्त्र दिलं अर्जुनाला, पाशुपतास्त्र नावाचं एक शस्त्र दिलं, है ना. खूप शक्तिशाली असं हे अस्त्र होतं, वरदान म्हणून त्यांनी दिलं. तर हे माहिती आहे. पण दुसरी अशी घटना आहे ज्याच्यामुळे अर्जुनाची कीर्ती होती, की त्यानं द्रोणाचार्यांना, जे त्याचे गुरु होते, एवढं प्रसन्न केलं होतं की द्रोणाचार्यांनी प्रसन्न होऊन अर्जुनाला काय केलं होतं, असं एक आशीर्वाद दिला, है ना, असं एक वरदान दिलं, है ना. आणि त्या वरदानाद्वारे असं अस्त्र दिलं अर्जुनाला की तो काय आपल्या गुरुचाही वध करू शकला असता. तर एवढं त्यांनी प्रसन्न केलं होतं, म्हणजे त्यांना माहिती होतं की अर्जुनाचा गुरु मीच आहे, है ना. म्हणजे त्यांनी एवढं प्रसन्न केलं अर्जुनाला की त्यांनी आपल्या स्वतःच्या मृत्यूला पण ते विसरून गेले, है ना. तर अशी ही अर्जुनाची कीर्ती होती.
हे दुसरं उदाहरण दिलं. तिसरं उदाहरण काय देत आहेत प्रभुपाद, की अर्जुनाचे जे वडील होते है ना, आपल्याला माहिती आहे की कसं अर्जुनाच्या आईने त्यांना जे उत्पन्न केलं होतं ते कसं मंत्राद्वारे है ना, कुंतीने. तर तर त्यानं त्यावेळेस अर्जुनाला जन्म देताना कोणाला बोलवलं होतं, राजा इंद्राला है ना. त्याच्यामुळे हे अर्जुनाचे वडील होते. हा. आणि त्यांच्याकडून पण त्यांनी काय केलं होतं, ही मार्गदर्शन केलं होतं, युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दल विश्वसनीयता प्राप्त केली होती. तर त्यांच्यासोबत पण त्यांनी हे करून कीर्ती मिळवली होती की ते कसे युद्धात प्राप्त आहेत अशी, असं सांगतात. परंतु जर त्याने आत्ता युद्ध, असं ह्या तीन गोष्टीमधून काय होतं, अर्जुनाची कीर्ती होती अगोदरची इतिहासामध्ये त्याने जमा केली होती. हा खूप चांगला योद्धा आहे, हा खूप चांगला क्षत्रिय आहे, असं जे अर्जुनाचं नाव होतं, कीर्ती होती है ना, ते सगळं नाव धुळीत मिळालं असतं है ना. कशामुळं, जर आत्ता जर अर्जुनानं त्याचं कर्तव्य केलं नसतं है ना, तर ह्याच्यामुळं जे त्याचं नाव होतं, त्याचं लौकिक होतं है ना, ते सगळं त्यानं गमावून बसलं असतं है ना. आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःच राजमार्ग बनवला होता है ना. तर अर्जुना, आपण कसं जातो स्वर्गात किंवा नरकात, कसं आपल्या कर्मामुळेच जातो. अर्जुन आता अशा प्रकारचे कर्म करणार होता, कोणते, युद्ध न करण्याचे है ना. त्या कर्मांमुळे काय होणार होता, तो स्वतःच नरकात जाणार होता जर त्यानं तसं केलं असतं तर है ना. तर प्रभुपाद सांगतायत पुढं स्पष्ट शब्दात है ना, एकदम सोप्या शब्दात जर सांगायचे, तर युद्ध केल्यामुळे नव्हे है ना, तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे तो नरकात, त्याला पाप लागलं असतं है ना. आणि पाप केल्यावर आपण नरकात जातो, तर तसंच है ना. ते त्याला पापाचं जे भय होतं अर्जुनाला दुसरं है ना, तर ते काय होतं, ते युद्ध केल्यामुळे त्याला लागणारच नव्हतं है ना. तर ते पाप जे अर्जुनाला लागणार होतं, ते भगवान सांगतायत तुला जे पाप लागणार आहे ते कशामुळे लागणार आहे, युद्ध न केल्यामुळं लागणार आहे. ठीक आहे. मग अजून भगवंत चालू ठेवतायत आपल्याला. आपण बघितलं की हे 38व्या अध्यायापर्यंत, सॉरी 38व्या श्लोकापर्यंत हे चालणार आहे है ना. हाच एकच विषय है ना, या दोन कारणाबद्दल. आपण मग पुढे वाचूया अजून भगवंत काय समजावून सांगतायत अर्जुनाला, आपण बघूया. अकीर्तिम चापि भूतानि कथ इच्छन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिम मरणात अतिरिच्यते. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तर आता इथं भगवंत काय म्हणतायत, जर असं जर तू केलास, काय केलास, युद्ध केला नाहीस है ना, युद्ध जर तू नको म्हटलास तर काय होईल, मागच्या श्लोकात सांगितलं की तुझी कीर्ती जाईल है ना, तुझं कमावलेलं नाव जाईल है ना. मग आता इथं काय सांगतायत, की लोक काय करतील, तुझ्या अपयशाचंच वर्णन करतील, कीर्ती जाईल. आणि दुसरं काय होईल, लोक तुझं अपयश, अरे हा अर्जुन युद्ध न करता पळून गेला है ना, असं तुझं वर्णन करतील. आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे है ना. आणि प्रत्येक व्यक्तीला काय होतं, की हे जो अपमानित करणं आहे है ना, जो असं तेव्हा रस्त्यानं जाईल अर्जुन है ना, तेव्हा लोक काय करतील त्याच्याकडे बघून, अरे बघा हा भ्याड व्यक्ती है ना, युद्धाला, हा नावाचाच क्षत्रिय है. युद्धाला घाबरून त्यांनी काय केलं, नको म्हटलं. हम्म. फक्त नाम मात्र हा क्षत्रिय आहे, असं सगळे लोक चर्चा करतील है ना. टीव्ही मध्ये वगैरे पण तुम्ही बघितलं असेल की कसं, अं, जर एखादा व्यक्ती चाललाय है ना, तर त्याला कसं दाखवतात की त्याच्या आजूबाजूचे, त्याच्या शेजार पाजारचे कसे त्याच्याबद्दल चर्चा करतात है ना. असं बऱ्याच त्यांनी प्रसंगामध्ये वर्णन करतात. तर तसंच होईल है ना, तुझ्या आजूबाजूचे जे लोक असतील है ना, ते सगळे काय करतील, तुझ्या अपयशाचेच तू वर्णन करतील. हं. आणि अशी ही जी तुझी दुसरी कीर्ती आहे ती काय आहे, असं जे आहे ते, कुणाला जर जीवानं मारलं तर काय होईल, एकदाच त्रास होईल है ना. 40,000 विंचू चावल्या इतका है ना, एकदाच त्रास होईल त्याला आणि त्याचा जीव निघून जाईल.
पण असं काय कुणाला जर अपमानित केलं तर काय होतं, त्याचा असा एकदम पदोपदी त्याला त्रास होत असतो. है ना. तर नेहमी त्याला ते खूप जास्त त्रास असतो अपमानाचा मृत्यूपेक्षा, असं भगवंतांनी सांगितलं. वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. हा वाचा. तात्पर्य. अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्धारंभ होण्यापूर्वीच तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील. आणि जर तू म्हणत असशील लोक काही अपवाद बोलले तरी तू युद्धभूमीतून पलायन करून तुझे प्राण वाचवशील, तर माझा तुला सल्ला आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमाविण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंतांचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. प्रभुपादांनी काय केलंय, स्पष्ट केलंय की भगवंतांचाच भाव आहे ना, ते प्रत्येक ह्याच्यामधलं मी तुम्हाला सांगितलंय. प्रभुपादांच्या तात्पर्यामधलं आपण अगोदरच चर्चा केलेली आहे ना, श्लोकाचा भाषांतर समजवण्यासाठी. तर आपण पुढे जाऊया. तर मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत है ना, हेच अजून कंटिन्यू करतायत. तर आपण बघूया काय म्हणतात भगवंत. भयाद्रणा उपरतम मन्स्यन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यासस्सि लाघवम्. है ना. तर काय म्हणतायत भगवान, ज्या मोठ्या मोठ्या ज्या मोठमोठ्या है ना, ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस. याप्रमाणे ते तुला तुच्छ समजतील. है. तर हे जे लोक तुला मोठे जे लोक होते, महारथी रथी है ना, सेनापती सरसेनापती, हे जे सगळे लोक होते, त्यांनी ते काय केलंय, तुझ्या नावाची खूप गुणगान केलंय, वाखाणणी केलेली आहे है ना. म्हणजे काय, तर गुणगान केलेलं आहे तुझं है ना. तर हे जे सगळी तुझी कीर्ती आहे है ना, तू जर युद्ध न करता जर पळून गेलास तर काय होईल, ही नष्ट होईल है ना. छोटस तात्पर्य आहे, मी वाचतो. तर मग आपण समजून घ्या. तर प्रभुपाद काय म्हणतायत की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले है ना. हे चालूच ठेवलंय, जसं म्हणलं की कंटिन्यू केलं त्यांनी, चालूच ठेवलं. हे कधीपर्यंत चालू ठेवतायत, 38 पर्यंत है ना, आपण बघितलं आधी. ते पुढे म्हणतात की तू असे समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल है ना. तर सगळ्यांनाच वाटेल की तू काय करुणेमुळे असं गेलास, भीतीमुळे गेलास. हं. अशा तऱ्हेने काय होईल, तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साफ धुळीत, म्हणजे तुझं जे चांगलं नाव होतं, चांगला योद्धा, चांगला धनुर्धर है ना, हे नाव होतं ते सगळं धुळीत मिसळेल, असं भगवंत म्हणतायत. पुढच्या श्लोकात काय म्हणतायत भगवंत. आवाच्य वादांश्च बहून्व दिश्यन्ति तवाहिता निंदन्तस्तव निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नु किम. तर इथं काय म्हणतायत भगवान, तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील है ना. पहिल्यांदा म्हणलं की ते निंदा करतील, अपमानाचं पण म्हटलं, पण अजून डबल सांगतायत भगवान है ना, की तुझे जे शत्रू आहेत है ना, तर बाकीचे तर लोक करतीलच, मग शत्रू काय करतील, अजून विशेष तुझं अपमान करतील है ना, आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय असेल है ना. तर अर्जुनाच्या योग्यतेवरच काय घेतील, ते शंका घेतील आणि त्याच्या
आणि जो तो युद्धाला असं घाबरून पळून गेलाय, असं त्याचं सगळीकडं बदनामी होईल. है ना. ह्याच्यापेक्षा काय मोठं दुःख आहे या बदनामीमुळं आणि कीर्ती नष्ट होणं, है ना. त्याच्यापेक्षा काहीच असं मोठं दुःख नाहीये, है ना, असं सांगतायत भगवंत. तर प्रभुपाद काय म्हणतायत त्याच्याबद्दल. प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटले. आणि तर भगवंतांना तर जेव्हा अर्जुनानं हे पहिल्या अध्यायामध्ये हे कारण सांगितले, हेच तर सगळं ऐकून भगवंतांना काय झालं, आश्चर्य वाटलं, शॉक बसला. अरे काय बोलतोय, अर्जुनासारखा व्यक्ती, है ना, एवढा महान व्यक्ती अशी कारण देतोय, है ना, सामान्य व्यक्तीसारखी. ही करुणा अनार्यांना साजीसी आहे, है ना, असे ते म्हणतात. आपण बघितलं की दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हणलं, अनार्य जुष्टम स्वर्गम अकीर्तिकरम अर्जुना, है ना. तर जे लोक सभ्य नाहीत, है ना, अनार्य म्हणजे काय आपण बघितलं त्याचा अर्थ, जे लोक सभ्य नाही आहेत अशा लोकांना अनार्य, है ना. तर भगवंतांनी त्याला स्पष्ट सांगितलं, अरे हे असभ्य लोकांचं वागणं आहे, असं हे जे तू कारण देतोयस ते, है ना. सभ्य लोक अशी कारण देत नाहीत, है ना. आता श्रीकृष्णाने इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मतभेद पटवून दिली आहेत. तर आधी भगवंतांनी ऐकून घेतलं, है ना, आणि तर आता हे अर्जुनानं जी कारणं दिली होती, तर त्याच्यामध्ये आता कसं भगवंत आपलं स्वतःचं मत देत आहेत. ठीक आहे. आता पुढं अजून भगवंत चालू ठेवतात त्यांचं बोलणं आणि काय म्हणतात. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः, है ना. काय म्हणतात, हे कौंतेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील, म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर, है ना. तर आता भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, तर तुझ्या रणभूमीवर जरी मारलास, मेलास, तरी काय तुला स्वर्ग मिळणार आहे, है ना. आणि समजा तू जिंकलास तर काय होईल, तू पूर्ण पृथ्वीचं साम्राज्य, पूर्ण पृथ्वीचा राजा तू होशील, है ना. कारण तिथं जे दुसरे आले होते राजे, है ना, तर ते काय होते, पृथ्वीचे सगळे राजे, है ना. काही राजे अर्जुनाच्या पक्षाने मध्ये होते आणि उरलेले राजे दुर्योधनाच्या, कौरवांच्या पक्षामध्ये होते, है ना. तर असं हे पांडव आणि कौरवांचं जे पक्ष आहे, दोन्ही मिळून काय होतं, पृथ्वीचे सगळे राजे तिथं काय झाले होते, कव्हर झाले होते. सगळे राजेचा तिथं समावेश होता, पृथ्वीच्या. तर अर्जुन जिंकला असता तर काय झालं असतं, तर त्याच्या पक्षाकडले राजे आणि कौरवांच्या पक्षाकडले राजे, है ना, असं मिळून काय होणार होतं, पृथ्वीवरले सगळेच राजे, राजांचा तिथं समावेश होणार होता. आणि त्याच्यामुळं जर अर्जुन तिथं जिंकला असता तर काय झालं असतं, पूर्ण पृथ्वीवरच त्याचं राज्य म्हणजे पांडवांचं राज्य झालं असतं. त्याच्यामुळे भगवंत म्हणतायत की तू जर युद्ध केलास तर बघ एवढा फायदा आहे, आणि त्याच्यामुळं तू उठ आता, है ना. तर कुठून उठ म्हणतायत, जो अर्जुन बसलाय, है ना, आपण बघितलं पहिल्या अध्यायामध्ये की तो भगवंतांना अगोदर तो उभा होता रथामध्ये, है ना. आणि तो उभा असलेला अर्जुन आता म्हणतोय की मी आता युद्ध करू शकत नाही, असं म्हणून तो बसलाय, है ना. तर तो बसलेल्या अर्जुनाला ते म्हणतायत उठ आता आणि युद्ध कर. त्या अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारल्या गेल्यानेही त्याला स्वर्गलोक प्राप्त उन्नत होता आणि होता आले असते, है ना. युद्धात काही जरी झालं असतं, फक्त युद्ध केल्यामुळेच त्याचा कमीत कमी स्वर्गलोक फिक्स होता, है ना. बाकीचं तर सगळं अजून ते जिंकल्यावर तर अजून जास्त होत, पण फक्त हारल्यामुळंच असं होतं की त्याला स्वर्ग मिळणार होता, अशा प्रकारचं त्याचं परिस्थिती होती तिथं युद्धामध्ये. तेच आणखीन एकदा पुन्हा त्याची आवृत्ती करतायत. तर आता पुढं आणखीन सांगतायत, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. तर सुख अथवा दुःख, लाभ किंवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर.
तर तू विचारच करू नकोस माझा इथं, है ना, जय होईल की पराजय होईल, है ना, मला या युद्धातून सुख मिळेल की दुःख मिळेल, त्याच्यातून या युद्धातून मला लाभ होईल का हानी होईल, है ना, असला काही विचार करू नकोस, है ना. तू युद्ध कर कशासाठी? केवळ एक कर्तव्य म्हणून, है ना. काय कर्तव्य? की मी क्षत्रिय आहे, है ना, आणि म्हणून केवळ एक त्याच्यासाठी तू, माझं कर्तव्य आहे युद्ध करणं, त्या कर्तव्यासाठी तू युद्ध कर, है ना. असे केल्यामुळे काय होईल? तुला पाप लागणार नाही, है ना. खरंच तर तुला पापाचं भय असेल, है ना, की मला पाप लागेल, है ना, तर त्या भयातून जर तुला मुक्त व्हायचंय तर एकच आहे की काय, तुझं तू कर्तव्य म्हणून तू युद्ध कर. ठीक आहे, त्याच्यामुळे तुला पाप लागणार नाही. बरोबर आहे. तात्पर्य ह्याचं मोठं आहे, वाच. हरे कृष्णा. मी वाचते. हा, वाच. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुन तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर, कारण हे युद्ध व्हावे ही माझी इच्छा आहे. कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणी किंवा रजोगुणी कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात पडावे लागते. तथापि ज्या मनुष्याने कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही, किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही. असे सांगितले जाते की देवर्षी भूतात्मनूनां पितॄणां किंकरो न्यायमुनिंच राजन् सर्वात्मना शरणं शरण्यं गतो मुकुंद परिहत्य कर्तम. इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो मनुष्य पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच त्याच्यावर देवदेवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋणही राहत नाही. श्रीमद भागवत 11.5.41 हा संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे, आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. हरे कृष्ण. धन्यवाद. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे ना, 37व्या श्लोकामध्ये काय बघितलं? तर भगवंतांनी काय म्हटलंय अर्जुनाला? उठ आणि युद्ध कर, है ना. तर त्याच्यावरून आपल्याला समजतं की इथं जे भगवंतांची इच्छा आहे या श्लोकामध्ये 31व्या श्लोकापासून जे भगवंत बोलतायत, है ना, त्याच्यावरून काय समजतं की भगवंतांना काय अपेक्षित आहे अर्जुनाकडून, की अर्जुनानं उठलं पाहिजे आणि युद्ध केलं पाहिजे. आणि मग आता ह्या विभागामधल्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, है ना, की ह्यालाच मग कंटिन्यू करत म्हणतायत की तू काय कर, एक कर्तव्य म्हणून तुझं युद्ध कर, है ना. या बाकीच्या गोष्टींचा तू विचारच करू नकोस ज्या तुझ्या मनामध्ये येत आहेत, है ना. मला सुख मिळेल का नाही, पाप होईल का माझ्या हातून, माझा विजय होईल की पराजय होईल, है ना, मला लाभ होईल की हानी होईल, हा विचार करतोय अर्जुन, बरोबर आहे. त्याच्यामुळेच त्याला वाटतंय की मला सुख होईल का दुःख होईल, तर हे मग कशामुळं कर, है ना. केवळ मी तुला सांगतोय, है ना, हे तुझं कर्तव्य आहे, है ना, म्हणून तू हे युद्ध कर, है ना. एक कर्तव्याच्या रूपामध्ये तू युद्ध कर. तर ह्या भौतिक गोष्टींचा तू काहीच विचार करू नकोस, है ना. कोणतं कार्य केल्यामुळं मला पाप लागेल, कोणतं कार्य केल्यामुळं मला पुण्य लागेल, है ना. जे अर्जुनानं विचार केलाय की त्याच्यामुळेच त्याला वाटतंय की मला हे कार्य केल्यामुळं पाप लागेल, हे कार्य केल्यामुळं पुण्य लागेल, असा विचार तू करू नकोस, है ना. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतायत, है ना. ते काय म्हणतायत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, है ना. युद्धासाठी म्हणून युद्ध करावे म्हणजे काय? एक कर्तव्याच्या रूपामध्ये, त्याच्यातून त्याला काहीच पाहिजे नाही, है ना. माझं कर्तव्य आहे, मी केलं पाहिजे म्हणून, त्याच्यातून मलाच काही, कारण काय, ही त्यांची इच्छा आहे, भगवंतांची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी
आपली आपली कर्तव्ये करावीत. तर कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही, है ना. कृष्ण आता प्रभुपाद काय करताय, हे जे कृष्णाने सांगितलं ह्याचा भक्तीशी संबंध लावतात, है ना. तर कृष्ण भावना भावित कार्य म्हणजे काय, तर भक्ती आपण बघितलं तर कृष्ण भावना भावित कार्य म्हणजे भक्तीमध्ये काय, तर हे सुख दुःख ह्याचा काहीच विषय नसतो, लाभ हानी जय पराजय, है ना. तर काय असतं की भक्तीमध्ये काय विचार असतो, श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, अशी आपली चेतना असली पाहिजे कशामध्ये, भक्तीमध्ये, है ना. तर आता इथून जे प्रसंग चालू आहे त्याचा भक्तीशी कसा संबंध आहे ते प्रभुपाद आपल्याला सांगतात, है ना. तसं श्लोकामध्ये ह्याच्याबद्दल काही चर्चा नाही, पण प्रभुपादांची काय इच्छा आहे की सगळे जे जीवात्मे आहेत, है ना, त्यांनी भक्तीमध्ये लागावं, है ना. त्याच्यामुळं प्रत्येक श्लोकाला काय करतात प्रभुपाद, भक्तीच्या दृष्टिकोनातून सांगतात, है ना. जेणेकरून काय होईल, या कलियुगामध्ये जर एखाद्याने गीता उचलली, है ना, तर तो पूर्ण गीता वाचेलच असं नाही, है ना. त्याने जर एखादा जरी श्लोक वाचला, है ना, तरी काय व्हावं, त्याची भक्ती करण्याची जी इच्छा आहे ती जागृत व्हावी, है ना. त्याच्यामुळं प्रभुपाद नेहमीच काय करतात, इथं भक्तीचा महिमा सांगतात. हे दिसत नाहीये का तुम्हाला आता, कधीपासून दिसत नाही, गेलं वाटतं. 1 मिनिट मी आणखी चालू करतो त्याला. दिसतंय आता सगळ्यांना. हो दिसतंय प्रभूजी. ठीक. तर प्रभुपाद आपल्याला इथं सांगतायत की श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, है ना. भक्तीमध्ये अशी भावना असली पाहिजे, कारण त्यामुळे भौतिक कार्यबंधनास कारणीभूत होत नाही, है ना. तर त्याच्यामुळे आपण काय होतं, भौतिक कार्यांचं जे बंधन आहे, है ना, त्याच्या कारणीभूत आपण होत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्य कर्माच्या बंधनात अडकावे लागते, है ना. तर एखादा जो व्यक्ती असतो ते पाप आणि पुण्य कुणाला लागतं, भगवंतांच्या इच्छेनुसार एक कर्तव्य म्हणून जर आपण कार्य केलं तर आपल्याला कधीच पाप आणि पुण्य लागणार नाही. पण जेव्हा आपण हे भौतिक जे गुण आहेत प्रकृतीचे, आहे ना, सत्व रजो आणि तमोगुण आहेत, है ना, यापैकी आपण जर आपण भक्ती करत नाहीये, है ना, जेव्हा आपण भक्तीमध्ये असतो तेव्हा कोणत्या गुणामध्ये असतो आपण, तमोगुणामध्ये असतो. जेव्हा भक्तीमध्ये असतो, जेव्हा आपण भक्ती करत आहे तेव्हा आपण कोणत्या गुणात असतो, सत्वगुणात. सत्व. हा, तिन्ही गुणापासून मुक्त असतो, है ना. सत्वगुणामध्ये पण नसतो, या तिन्ही गुणाच्या वर असतो आपण, है ना. त्याला सत्व. हा, शुद्ध सत्व त्याला नाव, है ना. या तिन्ही गुणाच्या पासून आपण मुक्त असतो जेव्हा आपण भक्तीमध्ये असतो तेव्हा, है ना. पण जेव्हा भक्तीमध्ये नसतो तेव्हा काय होतं, तर आपण या 3 गुणामध्ये मग पडतो, है ना. विशेष करून कोणत्या गुणामध्ये पडतो, हे रजोगुणामध्ये किंवा कोणत्या पण, है ना, तमोगुणामध्ये जास्त पडण्याची शक्यता असते 3 गुणामध्ये, है ना. सत्वगुणामध्ये राहण्यासाठी पण खूप तपस्या करावी लागते, है ना. त्याच्यामुळं जास्त लोक कुठं असतात, रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये, सत्वगुणामध्ये खूप कमी असतात. तर तसंच, है ना, जेव्हा आपण हे भक्ती नाही करत त्याच्यामुळं जो आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता, है ना, जर समजा कोणी सत्वगुणात आहे किंवा रजोगुणात आहे आणि आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करतोय, त्याला पाप अथवा पुण्य कर्माच्या बंधनात अडकावी लागते, है ना. अशा व्यक्तीसाठीच काय आहे, पाप आणि
पुण्य आहे. बाकीचे जे भक्तीमध्ये आहेत लोक, हे 3 गुणामध्ये जे आहेत त्यांनाच पाप पुण्य आहे. भक्तीमध्ये जे आहेत या 3 गुणाच्या जे वर आहेत, जे दिव्य अवस्था आपण ज्याला म्हणतो, दिव्य अवस्था म्हणजे काय, 3 गुणापासून वरची अवस्था, 3 गुणापासून मुक्त जे दिव्य अवस्थेमध्ये आहेत, तर त्या लोकांना काही पाप पुण्य नाही. तर त्याच्यामुळं अर्जुनानं जर युद्ध केलं तर काय, तर ते कर्तव्य केल्यामुळं, ते एक भगवंतांचंच शब्दांचं पालन केल्यामुळे तो अर्जुन काय होणार आहे, कर्तव्य करत असणारा दिव्य अवस्थेत येणार आहे ना. कशामुळे दिव्य अवस्थेत येणार आहे हो, तर सगळे काही कर्तव्य केले की आपण दिव्य अवस्थेत येतोच असं नाही. तर कर्तव्य करणं चांगलं असतं, कर्तव्य केल्यामुळे आपल्याला सुख होतं. पण जेव्हा भक्तीचे कर्तव्य आहे ना, आता इथं काय होतंय, प्रभुपादांनी भक्तीला तिथं आणलंय है ना. भगवंतांनी बोललं नाही त्याच्यात, तर प्रभुपाद तिथं घेऊन आलेत भक्तीला है ना. त्याच्यामुळं काय होतंय, पाप पुण्याच्या पलीकडे जाते आता विषय है ना. कारण ह्याच्या अगोदर भगवंतांनी काय सांगितलं, जर तू कर्तव्य केलास तर कुठं जाशील, सांगितलं अर्जुनाला, कर्तव्य केल्यामुळे कुठं जाईल अर्जुन, एक तर स्वर्गामध्ये तरी जाईल किंवा हा मग स्वर्गामध्ये जाईल. पृथ्वीचं राज्य मिळेल. हा स्वर्गामध्ये जाईल है ना. स्वर्गामध्ये कोण जातो, भक्ती करणारा स्वर्गात जातो का, हो. नाही नाही. नाही नाही. है ना. भक्ती करणारा तर भगवंतांच्या धामात जाईल है ना. तर पुण्यकर्म करणारा व्यक्ती स्वर्गात जातो हे माहिती आहे आपल्याला है ना. तर जेव्हा मग ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं, जर आपण आपलं कर्तव्य केलं है ना, तर काय होईल, आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो भौतिक कर्तव्य केलं तर है ना. पण भगवंतांच्या धामात जायचंय आपल्याला तर भक्ती करावी लागेल है ना. तर तेव्हा आता हे प्रभुपादांनी काय केलं, हे भक्तीचा विषय ते घेऊन आले तात्पर्यात है ना. त्याच्यामुळं काय होतंय की ते कृष्ण भावना भावित कर्माचा म्हणजे काय, हे भक्तीच आहे, भक्तीचं जे कार्य आहे त्याला कृष्ण भावना भावित कर्म आपण म्हणतो. हे प्रभुपादांनी भक्तीचा विषय आणल्यामुळं तिथं काय होणार आहे, तर अर्जुनानं जर भक्ती केली तर काय, त्याला दिव्य अवस्था प्राप्त होणार आहे आणि तो भगवत धामात जाणार आहे. ठीक आहे, पुढं आपण वाचूया. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावनाभावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले, त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही. हे भक्ती जे करतात त्यांना कुणाच्या बंधनामध्ये, कोणत्या ह्याच्यामध्ये राहायची गरज नाही है ना. तर कशामुळं, कारण भक्ती केल्यामुळं सगळेच जे ऋण असतात आपले है ना, जसं आता पितृपक्ष चाललाय है ना, तेव्हा आपण म्हणतो, काय म्हणतो, की भक्तांसाठी हे पितृंचं काहीच ऋण नाहीये है ना. तर भक्तांना काय सांगितलं जातं, की तुम्ही केवळ भक्ती करा है ना. तुम्ही भक्ती जर केला है ना, तुम्ही जर घरी आपल्या भोग बनवलात आणि तुमच्या पितरांना जर प्रसाद खाऊ घातला है ना, तर काय आहे, तुम्हाला कोणतंच ऋण लागणार नाही है ना, असं आपण म्हणतो ह्या पितृपक्षामध्ये है ना. आता योगायोगानं तोच चालू आहे ना. तर हे कोणतंच ऋण भक्तांना लागत नाही है ना. त्याच्यासाठी हे कुठं दिले मग है ना, हे भागवतमच्या एका श्लोकामध्ये दिले, की हे पितृ ऋण असतं, देव ऋण असतं है ना, हे भक्तांना कधीच लागत नाही है ना. तर तो श्लोक काय म्हणतोय, देवर्षी भूताप्त नृणां पितॄणां न किंकरो नायं मृणी च राजन् सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुंदम परिहृत्य कर्तम. ते काय म्हणतात, श्लोकाचा अर्थ काय, तर इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून है ना, तर बाकीचे जे कर्तव्य आहेत, जे देवी आपण जन्म घेतो त्या सोबतच आपल्याला खूप कर्तव्य येतात, देवी देवतांचे कर्तव्य आहे ना, आपल्या पितरांचं कर्तव्य, ऋषींचं कर्तव्य है ना, अशी खूप ऋण असतात आपल्यावर. आपल्याला जन्म मिळतो तेव्हाच आपण ऋणी होतो या जगामध्ये है ना, भौतिक दृष्टिकोनातून है ना. हे जे सगळे कर्तव्य आहेत केवळ आपल्याला हे शरीर मिळाल्यामुळंच आहे ना, जन्म झाला म्हणजे काय, आपल्याला हे शरीर मिळालं आणि हे शरीर मिळाल्यामुळेच आपण काय होणार आहे, की खूप साऱ्या या ऋणांमध्ये आहेत, या शरीराचे खूप ऋण आहेत आपल्यावर है ना. तर हे जे सगळे ऋण आहेत है ना, त्याच्याकडे आपण लक्ष न देता आपण काय केलं, पूर्णपणे मुकुंद म्हणजे भक्तीमध्ये जर आपण लागलो है ना, पूर्णपणे जर आपण भक्तीमध्ये लागलो, आपलं पूर्ण सामर्थ्य है ना, तर हे जे सगळे ऋण आहेत हे सगळेच ऋण आपले फिटून जातात है ना. तर स्पष्ट लिहिलं इथं है ना, तो कोणाचाही ऋणी राहत नाही. कोण, भक्त. फक्त तुम्हाला भक्ती करावी लागेल.
असं जर तुम्ही म्हणलात की भक्ती जर नाही केली तर मग तुम्ही ऋणामध्ये अडकता है ना. मग भक्ती तुम्हाला काय करावी लागेल, सर्वात म्हणा है ना, हा शब्द आहे इथं. सर्वात म्हणा म्हणजे कशी, त्याचं मराठीत त्यांनी काय लिहिलंय, पूर्णपणे है ना. असं नाही की अर्धी अर्धी, असं पूर्णपणे एकदम मन लावून प्रामाणिकपणे भक्ती करा. अर्धी अर्धी केलं तर मग ते अर्धे अर्धे ऋणीवर राहताल तुम्ही है ना. पूर्ण भक्ती केली तर पूर्ण ऋण तुमचं माफ होईल है ना. जसं तुम्ही भक्ती करताल तसं है ना. पूर्ण भक्ती केली तर पूर्ण ऋण माफ है ना. कमी भक्ती केली तर कमी ऋण माफ है ना. असं तसेच तो देव देवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋण त्याच्यावर राहत नाही है ना. तर त्याच्यावर कोणतंच ऋण राहत नाही मग है ना. तर हाच संकेत श्रीकृष्णाने अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिलाय है ना. तर असाच हा पण श्लोक आहे की तू जर तुझं कर्तव्य केलं तर तुला कोणतंच पाप लागणार नाही है ना. अशा संदर्भामध्येच आहे है ना. त्याला भक्तीमध्ये नेल्यावर आणखीन तो असा भाव, त्याला जर भक्तीमध्ये तिथं आणलं तर असा हे भागवतमचा श्लोक होतो. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला समजून आलं, 8 श्लोकामध्ये आपण विस्तारानं चर्चा केली है ना, की भगवंतांनी कसं सांगितलं बाबा अर्जुनाला है ना. अर्जुनाचं दुसरं कारण होतं. कोणतं कारण होतं दुसरं कारण? पाप लागेल, हम्म. मला पाप लागेल. नाही, दुसरं म्हणतोय मी. ते पापाचं जे भय होतं ते तिसरं होतं है ना. दुसरं कोणतं होतं? मला सुख नको. हा, नाही, सुख कसं मिळेल है ना. ह्यांना मारून सुख तर पाहिजे हा, होतं. मला सगळ्यांना सुख सुखी कसं व्हायचं मिळेल. असतं है ना. तर अर्जुनाला तर पाहिजे होतं सुख, पण काय होतं, त्याला वाटत होतं की आ, हे युद्ध केल्यामुळे मला सुख मिळणार नाही है ना. पण त्याला भगवंतांनी समजून सांगितलं की अरे, सुख जे तुला मिळणार आहे ते कशामुळे मिळणार आहे, युद्ध केल्यामुळेच मिळणार आहे है ना. तर तू युद्ध केल्यानंतर काय होईल, तुझा जय होईल किंवा पराजय होईल है ना. आणि काही जरी झालं तर तू सुखीच होणार है ना. असं त्याला समजावून सांगितलं है ना, सोप्या शब्दात. विस्तारानं आपण बघितलं है ना. आणि मग तिसरं कारण काय होतं अर्जुनाचं? पाप. त्याला भीती वाटत होती की त्याच्या हातून पाप होईल. भीती हा, हा, जर भीती त्यानं वाटत युद्ध होती त्याला. केलं आहे ना, तर त्याला भीती वाटत होती की त्याच्या हातून पाप कर्म होईल है ना. तर मग त्याच्याबद्दल काय सांगितलं भगवंतांनी, की कर्तव्य केल्यामुळं पुण्यकर्मच मिळतो है ना. जर तू कर्तव्यापासून दूर गेलास तर तुझ्या हातून पाप कर्म होईल. तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं है ना. असं नाही की तू युद्धामध्ये दुसऱ्यांना मारल्यामुळं पाप होणं है ना. ते त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. तर तू जर दुसऱ्यांना मारलास तर काय होतील, युद्धामध्ये लोक कर्तव्य करताना मरतील आणि त्यांना स्वर्गाची प्राप्ती होईल है ना. जसं एक जो ब्राह्मण आहे त्यानं यज्ञामध्ये जर पशूंना मारला तर लगेच त्या पशूंना काय मिळणार आहे, मनुष्य देह मिळणार आणि त्या ब्राह्मणाला स्वर्ग मिळणार युद्ध कर्तव्य केल्यामुळे, यज्ञ केल्यामुळं है. तर तसंच हे कर्तव्य करण्यामुळं तुझं काय होणार आहे, पाप कर्माचं पण भय है ना. असं सोप्या शब्दामध्ये है ना. त्याच्यामुळं मग शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी निष्कर्ष दिला ह्याचा. काय निष्कर्ष केला, की सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जयाज है ना. तर त्याच्यामुळे तू ह्याचा विचारच करू नकोस. एक कर्तव्याच्या रूपानं तू युद्ध कर है ना. त्या गोष्टीचा मला लाभ होईल की हानी होईल, सुख होईल की दुःख होईल, पाप लागेल की पुण्य लागेल, त्याचा काही विचार तू करू नकोस है ना. असं आतापर्यंत श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितलंय. आणि अर्जुनाचे जे 5 पैकी 3 कारणं होते है ना, त्या 3 कारणाला उद्देशून भगवंतांनी इथं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत. ठीक आहे. एवढं सगळ्यांना समजलंय इथपर्यंत? कोणाला काही प्रश्न आहे, काही समजलं नाही असं आहे? हम्म. नाही. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना स्पष्ट आहे है ना? तर मग आता आपण बघूया, थोडस आपण मागं जाऊया है ना. तर आपण मग 11 ते 30 मध्ये भगवंतांनी काय दिले, अर्जुनाला ज्ञान दिले है ना. आणि या ज्ञानामधून है ना, अर्जुनाला काय दाखवून दिलं भगवंतांनी, हे कसे शरीर आणि आत्मा हे कसे वेगळे वेगळे आहे है ना. तर हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवून दिलेलं आहे है ना. तर हे 2 वेगवेगळे आहेत.
तर आता हे आणि मग त्याच्यानंतर मग इथं 31व्या श्लोकापासून 38व्या श्लोकामध्ये अर्जुनाचे जे दुसरं आणि तिसरं कारण आहे है ना, त्याच्याबद्दल आता भगवंतांनी सांगितलं. आणि इथं आता भगवंतांनी सांगितलं की तू एक कर्तव्य म्हणून हे कार्य कर, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे अर्जुनाला. तर असं सांगितल्यानंतर मग अर्जुनानं कसं कार्य करायला पाहिजे है ना, तर हे भगवंत आता पुढं सांगतायत 39व्या श्लोकापासून है ना. तर आता 38व्या श्लोकामध्ये त्यांनी एक बीज टाकलं इथं की तू कर्तव्याच्या रूपामध्ये कार्य कर है ना. तर आता 39व्या श्लोकामधून एक भगवंत अर्जुनाला सांगतायत की या जगामध्ये कार्य तर आपल्याला केलं पाहिजे, पण कसं केलं पाहिजे, एक निष्काम भावनेने केलं पाहिजे है ना. फळाची अपेक्षा न करता तू कार्य कर, असं अर्जुनाला ते सांगतात. तू कार्य कर आणि तू फळाची अपेक्षा करू नकोस है ना. असं केल्यामुळं काय होईल, तुला हे पाप कर्म किंवा पुण्य कर्म है ना, या कोणत्याही प्रकारच्या कर्म तुला लागणार नाही है ना. त्याला निष्काम कर्म असं म्हणतात है ना. फळाची अपेक्षा न करता जर कुणी एखादं आपलं कर्तव्य करत असेल है ना, हे निष्काम कर्म है ना, तर असं केल्यामुळं आपलं मन शुद्ध होईल है ना, भगवंत सांगतो. कशामुळं, कारण हे निष्काम भावनेतून कर्म केल्यामुळं आपलं मन शुद्ध होतं आणि ते आपल्याला मग चांगलं आहे पुढं आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून है ना. जे आपलं अस्वच्छ असं आपलं हे जे मन आहे है ना, ते अस्वच्छ मन शुद्ध होईल है ना. आणखीन काय होईल, तर ह्याचे बरेचसे फायदे आहेत है ना, हे निष्काम कर्म करण्याचे है ना. तर आता भगवंत शिकवतायत अर्जुनाला. तर त्यांनी आता सांगितलं की हे निष्काम कर्म इथं सांगण्याचा उद्देश काय अर्जुनाचा, अर्जुनाला की आता अर्जुनाला वाटेल की अरे बाबा कर्तव्याच्या रूपानं कर्म करणं म्हणजे काय आहे है ना. हे आता 38व्या श्लोकात सांगितलं ना, तू कर्तव्याच्या रूपामध्ये कर्म कर है ना. असं हे कर्तव्याच्या रूपामध्ये कर्म करणं म्हणजे काय, तर हे असं हे निष्काम कर्मयोग ज्याला आपण म्हणतो है ना, त्यालाच दुसरं नाव आहे बुद्धियोग है ना. आपल्याला ते सांगतील प्रभुपाद. आणि हे जेव्हा निष्काम कर्मयोग जे आहे है ना, ते श्रीकृष्णांसाठी केलं जातं है ना. जेव्हा जे भगवंतांसाठी केलं जातं तेव्हा ते काय होतं हो? निष्काम कर्मयोग जेव्हा श्रीकृष्णांसाठी निष्काम जर कोणी कर्म, अ? भक्ती होते निष्काम है ना. कर्मच होईल. हा, जेव्हा निष्काम कर्म हे जेव्हा कोणी भगवंतांसाठी हे निष्काम कर्म करतं तेव्हा ती भक्ती होते. आणि जेव्हा हे भगवंतांना सोडून त्याला माहिती नाहीये की कोण आहेत भगवंत है ना, त्यावेळेस तो निष्काम कर्म करतो तेव्हा काय होतं, हे निष्काम कर्म योग होतो है ना. हे जो निष्काम कर्मयोगी आहे है ना, त्याला माहिती नसतं की कोण आहेत भगवंत काय आहे ना, हे त्याला काही माहिती नसतं. तो एक करतो निष्कर्तव्य रूपामध्ये, कर्तव्य म्हणून तो करत राहतो आहे ना. की वेदांमध्ये सांगितलंय, शास्त्रामध्ये सांगितलंय की निष्काम कर्म माझ्यासाठी चांगलं आहे, ह्याच्यातून माझं शुद्धीकरण होणार आहे, माझं मन जे आहे अशुद्ध मन शुद्ध होणार आहे है ना. तर पण जेव्हा तो निष्काम कर्मयोग भगवंतासाठी करतो तेव्हा त्याला भक्ती म्हणायचं है ना. आता भगवंत तर हे निष्काम कर्मयोगामध्ये सांगतात है ना. मागच्या श्लोकामध्ये आपण सांगितलं बघितलं की भगवंत कसं तर कर्तव्याबद्दल बोलत होते, पण तात्पर्यामध्ये काय झालं हो? प्रभुपादांनी काय केलं, कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे काय केले, भक्तींना घेऊन आले है ना. तर आता इथून जे पुढं भगवंत सांगणार आहेत 39व्या मध्ये, हेच समस्या असते की भगवंत असं काही अवघड सांगणार नाहीयेत की जे आपल्याला समजणार नाही. पण ते काय आहे, भगवंत जे सांगतायत है ना, जसं आपण बघितलं की मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी तर कर्तव्याबद्दल सांगितलं, तर प्रभुपाद काय केले, कर्तव्यामध्ये पण बोलले आणि कृष्ण भावना भावित कर्माबद्दल म्हणजे भक्तीबद्दल पण बोलले. प्रभुपाद काय करतात, मिक्स करतात है ना, एक सगळंच मिक्स करतात, कुठेही ते भक्तीला घेऊन येतात. कारण त्याच्या मागं काय आहे, शेवटी सगळे कर्म करून, हे कर्मयोग करून, ज्ञानयोग करून, अष्टांग योग करून फायदा काय आहे. शेवटी हे सगळं पुढं जेव्हा तुम्ही जसं भगवद्गीतेचा आपण अभ्यास करू तसं आपल्याला लक्षात येईल की काय आहे, हे बाकीचे सगळे कर्मयोग करून काहीच फायदा नाही है ना.
शेवटी भगवंत सांगतात की शेवटी तुम्हाला भक्तीच करावी लागेल, है ना. हे पुढे सांगतात भगवंत, पण ते प्रभुपाद आपल्याला आधीच सांगतायत, है ना. कारण प्रभुपादांना वाटतं की अरे हे पुढे पर्यंत तोपर्यंत वाचेल की नाही, शेवटपर्यंत हा गीता वाचेल की नाही, आहे ना. आत्ता वाचतोय तर आत्ताच ह्याला भक्तीबद्दल सांगून दे. पण कधी कधी काय होतं, ते समजायला अवघड होतं, सगळं मिक्स होऊन जात, है ना. तर ते वेगळं वेगळं करून जर आपण समजलं तर ते एकदम सोपं आहे समजायला, है ना. ते मिक्स केलं की समजत नाही, अरे तर भक्ती आहे की निष्काम कर्मयोग आहे की कर्तव्य आहे, काय चालू आहे इथं, काहीच समजत नाही, है ना. ते सोपं आहे, पण ते मिक्स केल्यामुळं आपल्याला थोडा पण भ्रमित होतो. तर ठीक आहे, इथं आता इथून पुढे जे भगवान निष्काम कर्मयोग सांगणार आहेत, है ना, त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय, की अर्जुनाला त्यांनी इथं सुरुवातीला एक 38व्या श्लोकात सांगितलं की हे कर्तव्याच्या रूपामध्ये तू कर्म कर, है ना. तर काय आहे बाबा हे कर्तव्याच्या रूपामध्ये कर्म करणं म्हणजे काय आहे, तर निष्काम कर्मयोग आहे, है ना. त्याच्याबद्दल आता पुढं भगवंत विस्तारानं सांगतायत, है ना. ठीक आहे, समजलं की पुढे 39व्या श्लोकापासून काय सांगतायत भगवंत, ते काय सांगताय तो, कुणाला समजलं? निष्काम कर्मयोग करण्यासाठी. हा, आणि निष्काम का कर्म सांगताय कसं तो करावं तसं, ते. आता इथं काय गरज भासली निष्काम कर्मयोग कारण सांगायची? निष्काम कर्म केल्यामुळे तुला पाप लागणार नाही. हा, आणि जे सांगितलं तुझं भगवंतांनी 38 है ना, भगवंताने कसं तसं निष्काम कर्तव्याच्या रूपामध्ये कर्म कर. हम्म, आता कसं करायचं, कर्म. काय आहे ते निष्काम कर्म, त्याच्याबद्दल आता सांगतायत विस्ताराने, है ना. ठीक, आपण पुढे आता बघूया हे निष्काम कर्मयोगाबद्दल काय सांगतायत भगवंत. ते 39व्या श्लोक आता वाचूया. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. काय म्हणतायत भगवंत, आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. तर आतापर्यंत काय सांगितलं, पृथक्करण म्हणजे वेगवेगळं करून, है ना, वेगवेगळं करणं, है ना. दुधामध्ये जर पाणी आहे, है ना, तर पाणी वेगळं करणं दुधापासून, हे काय झालं, पृथक्करण, है ना, त्याला आपण पृथक्करण. तर आतापर्यंत भगवंत सांगतायत की मी तुला काय सांगितलं, जे ज्ञान सांगितलं ते तुला वेगळं वेगळं करून सांगितलं. काय वेगळं वेगळं केलं, आता मी निष्काम कर्म है कसे करावे याचे वर्णन करतो, ते तू ऐक. हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. तर कर्मबंधन जे असतात, है, जे पाप पुण्यामुळे लागतात, त्याच्यापासून तू मुक्त होऊ शकशील, है. हे निष्काम कर्मामुळे, कार्य केल्यामुळे. ठीक आहे, समजलं भाषांतर. ज्ञानाची पृथक्करणात्मक, है ना, हे सांगायचं राहिलं की पृथक्करणामध्ये म्हणजे काय, तर शरीर आणि आत्मा हे वेगवेगळं आहे, है ना. हे असं हे पृथक्करण म्हणजे वेगवेगळं करून मी तुला सांगितलं. पण आता मी तुला निष्काम कर्मयोग सांगणार, है, ते तू ऐक. आणि या ज्ञानाच्या आधारे जर आपण कार्य केलं तर तुला तुझं कर्तव्याचं पालन होईल आणि तुला पाप पुण्याचं काही बंधन लागणार नाही. वाचा तात्पर्य कोणी, मोठं तात्पर्य, एक एक परिच्छेद वाच. हरे कृष्ण. वाचवा हा, प्रभूजी. वाच. तात्पर्य. वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान होय. योग हा इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपल्या आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र, चुलते, बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने
तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की भगवंतासहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वत्व नित्यच असते. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वत्व होते, वर्तमान काळात स्वत्व आहे आणि भविष्यातही त्यांना स्वत्व राहील. कारण आपल्याला सनातन काळासाठी स्वत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानाला निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तोतया कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडीमात्रही संबंध नाही. नास्तिक कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे मूळ अवतार भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदांमधील वर्णनांवरून आपल्याला कळून येते की परमेश्वराने प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्ती खातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे त्याची परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. धन्यवाद. हरे तर आता कृष्ण. इथे आपल्याला काय सांगतायत प्रभुपाद आता परिच्छेदामध्ये पहिला परिच्छेद आपण वाचला. आपण आता तो समजावून घेऊया. सुरुवातीला ते काय म्हणतायत, वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान हे सांख्य तत्वज्ञान आहे. तर इथं जे भगवंतांनी म्हटले एषा तू अभिहिता सांख्ये. भगवान सांख्य म्हणजे काय शब्दार्थामध्ये जर तुम्ही बघितलं तर पृथक्करणात्मक विश्लेषणाद्वारे त्याला सांख्य म्हटलं. हे जे वर्णन केलं भगवंतांनी पृथक्करण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं भाषांतराचा अभ्यास करताना की काय आहे की आत्मा आणि शरीर वेगवेगळं करून त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते म्हणजे इथं पृथक्करण आहे. तर तेच आता त्याच्याबद्दल प्रभुपाद आपल्याला समजवत आहेत. है ना. तर वैदिक शब्दकोश म्हणजे काय हो? शब्दकोश म्हणजे काय असतं माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? डिक्शनरी का? हा बरोबर आहे ना, डिक्शनरी. तर आता इथं काय वैदिक शब्दकोश म्हटलंय म्हणजे काय, तर वेदांमध्ये जे शब्द आहेत तर त्यांचा अर्थ काय आहे हे डिक्शनरीमध्ये आपल्याला काय करतं, शब्दांचा अर्थ कळतो. पण आपल्याकडे जी डिक्शनरी असते है ना, त्याच्यामध्ये काय असतं, ते आपलं जे शब्द वापरतो व्यवहारामध्ये है ना, बोलचालीमध्ये तेच शब्द असतात. पण हे वेदांमध्ये काही विशेष शब्द असतात है ना, जे संस्कृतमध्ये है ना. संस्कृतचे पण काय असतात, दोन प्रकार असतात है ना. एक जे आहे लौकिक संस्कृत म्हणतात तिला है ना. लौकिक म्हणजे काय, ह्या लोकामध्ये जे आपण बोलतो ती है ना, आणि दुसरी असते वेदिक संस्कृत है ना. ह्या वेदांची जी संस्कृत असते ती सामान्य संस्कृत, एकतर संस्कृत अवघड असते है ना, तीच वेगळी असते मुळीच आपल्या सगळ्या भाषांपेक्षा. पण त्या संस्कृतमध्ये पण काय असतं, वेदांची जी संस्कृत असते ती विशेष असते, तिचं नाव काय, वैदिक संस्कृत है ना. तर हे वेदांचे शब्दच वेगळे असतात है ना. आपल्याला माहिती आहे की भाषेत पहिल्यांदा कशापासून बनते, शब्दांपासून बनते है ना. तर नंतर शब्दापासून वाक्य होतात है ना, वाक्यापासून मग पुन्हा परिच्छेद होतात, मग असं भाषा आपण बोलतो. हे वाक्य आपण जे एकमेकांना बोलतो ते काय असतात,
शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. हे वाक्यामधून आपण एकमेकांना बोलतो. तर तसं म्हणजे भाषेचं मूळ काय आहे, तर शब्द आहे है ना. तर भाषा वेगळी आहे म्हणजे तिथं शब्द वेगळे आहेत है ना. तसंच हे वेदांमधले शब्दच वेगळे आहेत है ना. तर त्यांच्यासाठी एक वेगळाच शब्दकोश बनवलाय है ना. जेव्हा हे वेद लिहिले व्यासदेवांनी तेव्हा हे वेदिक शब्दकोश पण बनवावा लागला, नाहीतर लोकांना समजलंच नसतं हे वेदांचे शब्द कसे आहेत ते है ना. ते समजण्यासाठी ते वेदामध्ये त्या शब्दांचा काय अर्थ आहे ते तिथं त्या शब्दकोशात सांगितले. आणि त्याचं नाव काय आहे, वेदिक शब्दकोशाचं नाव आहे निरुक्ती. हे नाव पण इथं दिलंय प्रभुपादांनी. तर ते हे सांख्या हे जे शब्द आहे तो कुठला आहे, प्रभुपाद सांगतात की वेदांमध्ये पण हा शब्दाचा वापर आहे. जसे या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याला वापरले, एषा ते अभिहिता सांख्ये. भगवंतांनी त्या वेदातला शब्द आहे असं सांगायचं. तर वेदिक शब्दकोशात ह्याचा अर्थ आहे ना. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं वेदिक शब्दकोशामध्ये तर प्रभुपाद काय सांगताय की तिथं अर्थ काय दिलाय वेदिक शब्दकोशामध्ये, जे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते. सांख्य म्हणजे काय, तर विस्तृत रूपात जे वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान आहे. तर ह्या सांख्य तत्वज्ञानाचे 2 मुद्दे प्रभुपादांनी सांगितले. इथं विस्तृत वर्णन असतं, विस्तृत रूपात है सांख्य, काही तिथं शॉर्टकट मध्ये नसतं. आणि तिथं अजून काय असतं की हे जे आपली स्वरूप स्थिती आहे म्हणजे काय, मूळची स्थिती आहे ना, आत्म्याची जीवात्म्याची जी मूळची स्थिती आहे त्याच्याबद्दल ही माहिती सांगणारे जे तत्वज्ञान आहे. जसं भगवंतांनी आपल्याला एक तत्वज्ञान सांगितलं 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत, एक छोटस आहे. तर या 20 श्लोकामध्ये कोणतं तत्वज्ञान, शरीर आणि आत्मा कसे वेगवेगळे आहे हे आपल्याला तत्वज्ञानामधून भगवंतांनी सांगितलं. तर तसंच हे सांख्य म्हणजे काय असतं की आत्म्याच्या स्वरूप स्थितीबद्दल माहिती देणार हे तत्वज्ञान असतं. त्याला म्हणतात सांख्य तत्वज्ञान. पुढं सांगतात योग हा इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. योग म्हणजे काय, तर आपल्या इंद्रियांचा निग्रह करणे, इंद्रियांना संयमित करून काय करणे, भगवंतांशी त्याचा संबंध प्रस्थापित करणे म्हणजे योग आहे. आपली जी अनियंत्रित इंद्रिय आहे त्यांना नियंत्रित करून भगवंतांशी त्याचा संबंध लावणे. तर अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. तर अर्जुनानं एक प्रस्ताव ठेवला, कारण दिली, आपण बघितली काय कारण दिली, युद्ध न करण्याची. आणि त्याचा आधार काय होता, ज्याच्यावर तो हे विचार शक्ती त्याची चालू होती, त्या सगळ्याचा जो आधार होता तो काय होता, युद्ध मी करणार नाही असा आधार होता. सॉरी, युद्ध करणार नाही ह्यासाठी कारण दिली, पण ती कशासाठी, कारण हे माझ्या इंद्रिय तृप्तीला आहे ना, माझ्या जो विचाराचा हे आहे हे माझ्या हे विचाराशी जुळतं नाहीये है ना, असं अर्जुनाचं म्हणणं होतं. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हावयाचे होते. त्यांना आपलं कर्तव्य सोडून युद्धापासून दूर जायचं होतं, परावृत्त म्हणजे दूर जायचं होतं. कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र, चुलते, बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. तर त्याला वाटत होतं की ह्यांना एवढं मारायचं आणि मग पुन्हा राज्याचा अनुभव घ्यायचा, त्याच्याऐवजी हे जिवंत आहेत तर आपण कसं, आपल्याला नातलगांपासून एक आनंद मिळतो आपल्याला आहे ना, तर हे नातलग आपले जिवंत आहेत त्यांच्यापासूनच आपण आनंदाची प्राप्ती करू असं अर्जुनाला वाटत होतं. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय. तर हे जे सगळं जे अर्जुन जे विचार करत होता ते काय होतं, त्याचा जे आधार होता ते त्याची स्वतःची इंद्रिय तृप्तीवरच सगळं काही आधारित होतं. बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित होती. हे सगळं अर्जुनाचं जे विचार करणं होतं, सुख होतं, हे त्याच्या केवळ वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित होतं. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगवायचे होते की म्हणून भगवंतांना अर्जुनाला सांगता येते, आपल्या पितामहाच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. हेच भगवंतांनी सांगितले विस्ताराने, तू जर तुझ्या नातेवाईकाचा वध केलास तर तू त्यांच्या आत्म्याचा वध करत नाहीयेस, तू काय करतोयस, केवळ त्यांच्या
शरीराचा वध करतोयस, है ना. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, पुढे ते सांगतात की भगवंतांसहित सर्व उपस्थिती व्यक्तींचे स्वत्व नित्यच असते, है ना. इथं भगवंतांनी सांगितलं की तू पण नित्य आहेस. काय सांगितलं भगवंतांनी? मी पण नित्य आहे, है ना. अजून कोण नित्य आहे? हे जे सगळे राजे इथं आहेत, है ना, सैनिक आहेत, हे सगळे लोक पण नित्य आहेत, है ना. आपण सगळेच नित्य आहोत. आठवतंय तुम्हाला? असं सांगितलं होतं भगवंतांनी, आपण बघितलं, है ना. दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात हे सांगितलं, है ना, ज्यांना आठवलं नाही त्यांना. तिथं भगवंत सांगतायत की आपण सगळेच नित्य आहोत. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वत्व होते. आपण बघितलं, भूतकाळामध्ये पण सगळे वेगळे होते, वर्तमान काळामध्ये पण आहेत, आणि भविष्य काळामध्ये पण सगळे वेगळे राहणार आहेत, है ना. हे मुद्दा आपण बघितलेला आहे, है ना. कारण आपल्याला सनातन काळासाठी स्वत्व आहे, है ना. हे जे स्वत्व आहे, आपली स्वतःची जी अशी विशेष व्यक्तिमत्व, हे व्यक्तित्व आहे, है ना, ते काय असणार आहे? स्वतंत्र असणार आहे भगवंतापासून. भगवंत पण स्वतंत्र आहेत, आपण पण स्वतंत्र आहेत, आणि सगळे जीवात्मे स्वतंत्र आहेत, है ना. हे जे आपलं स्वत्व आहे, आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो. भगवंतांनी सांगितलं आपण हे जे शरीर बदलतो ते कसं आहे हो, जसं कपडे बदलल्यासारखं आहे. जसं कपडे आपण वापरतो, ते फाटले की त्यांना फेकून देतो, तसंच हे शरीर वापरतो, ते वापरण्यास अयोग्य झालं की हे शरीर सोडून आपण दुसरं नवीन शरीर प्राप्त करतो. तर आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आले. आपण बघितलं की किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तेच सांगत होते भगवंत, आत्मा आणि शरीराबद्दल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सांगत होते. या तत्वज्ञानालाच, है ना, सांख्य तत्वज्ञान असे म्हणण्यात आले आहे, है ना. म्हणजे जे 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकामध्ये सांगितलं आपण, तेव्हा बघितलं की त्याला भगवंतांनी शरीर आणि आत्म्याचं हे जे तत्वज्ञान आहे, अर्जुनाची करुणा दूर करण्यासाठी जे सांगितलं, त्याला आता इथे एक भगवंतांनी शब्द दिलाय. कोणता शब्द दिलाय? निरुक्ती. नाही नाही, निरुक्ती मध्ये दिलाय तो शब्द. निरुक्ती काय आहे? त्या डिक्शनरीचं नाव निरुक्ती आहे, है ना. पण तो शब्द कोणता आहे निरुक्तीमध्ये जो दिलाय तो? वैदिक शब्द. हा, वैदिक शब्दकोश म्हणजे काय? निरुक्ती, आहे ना. पण निरुक्ती. हा हा हा, हा हा. आणि त्याच्यामध्ये तो शब्द कोणता दिलाय? सांख्य. सांख्य हा सांख्य शब्दाचं सांख्य. नाव आहे ना, जो त्या निरुक्ती नावाच्या वैदिक शब्दकोशामध्ये दिलेला आहे, है ना. निरुक्ती. आणि त्या सांख्यचा अर्थ काय झाला मग? सांख्यचा अर्थ काय झाला? आहेत ना, सगळे ऐकतायत ना? निरुक्ती जीवात्म्याच्या हो, स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान. हा, पण ते बरोबर आहे, सुरुवातीला ते सांगितलं आहे ना. हा. पण पुढं काय आहे मग? ते स्वरूप स्थितीचं तत्वज्ञान काय? पुढं काय सांगितलं की जे हे शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत, है ना. इथं आता जे सांगितलं, आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून जे माहिती सांगतो, है ना. जे भगवंतांनी सांगितलं की आत्म्याबद्दलच ते विविध दृष्टिकोनातून सांगत होते. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की कसं हे सगळे आत्मे शाश्वत आहेत. पुन्हा त्यांनी सांगितलं की कसं आत्मा नष्ट नाही होत, है ना. पुन्हा त्यांनी सांगितलं ह्या आत्म्याला कसं सुकवता येत नाही, है ना, त्याला ओलं करता येत नाही, त्याला नष्ट करता येत नाही, त्याला कापता नाही येत, है ना. हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या आत्म्याबद्दल आणि शरीराबद्दल भगवंत सांगत होते. ह्या सगळ्या गोष्टींना जे चर्चा केली भगवंतांनी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत, है ना, हे जे शरीर आणि आत्मामध्ये, है ना, यांना विविध दृष्टिकोनातून जे सांगितलं भगवंतांनी, ह्यालाच काय सांगितलंय? वेदांमध्ये जो शब्द वापरलाय तो कोणता आहे? सांख्य. सांख्य. हे पण त्याचा एक अर्थ आहे. तुम्ही सांगितलेलं पण ते बरोबर आहे की कसं ते सुरुवातीला सांगितलं होतं, पण आता इथं आणखीन एक सांख्य शब्दाचा अर्थ सांगितला. ठीक आहे, मग पुढं तर हे जे सांख्य तत्वज्ञान आहे ना, तर एक तोतया कपिल, है ना, म्हणजे जे कपिल मुनी होते, है ना. कोण आहे तो कपिल? ही कोण आहेत कपिल मुनी? माहिती का? ऐकलंय तुम्ही आधी कधी? बरोबर आहे, भागवतामध्ये त्यांचा उल्लेख होतो, है ना. हे भगवंतांचेच एक अवतार आहेत, है ना. कर्दम मुनी ना इच्छा असते देवहूतीला त्यांना की भगवंत त्यांचे पुत्र म्हणून यावे, है ना.
तर भगवंतांचे जे अवतार असे हे कपिल मुनी आहेत आणि ते देवहूती आणि कर्दमाचे पुत्र असतात है ना. भागवतम मध्ये त्यांचं आहे 3ऱ्या स्कंदामध्ये. तर तर या ठिकाणी तर असेच हे काय झाले, ओरिजिनल कपूर हे कपिल मुनी झाले. हे जे आहेत देवहूतीचे जो मुलगा आहे, कर्दम मुनीचा जो मुलगा आहे दोघांचा, तर हे जे कपिल मुनी आहेत हे काय आहेत, मूळचे है ना, ओरिजिनलला काय म्हणणार, मूळचे जे आहेत है ना, असली है ना, हे असली कपिल देव आहेत है ना. तर एक आपल्या शास्त्रांमध्ये एक नकली कपिल पण आहे है ना. त्यांना काय म्हणतात की नास्तिक कपिल असं पण म्हणतात, कधी कधी त्यांना तोतया कपिल असं पण म्हटलं जातं है ना. तर पुढच्या वाक्यात बघा, प्रभुपादांनी तिथं त्यांना नास्तिक शब्द वापरलाय है ना. हे जे नकली कपिल देव आहेत है ना, तोतया म्हणजे काय हो, भोंदू है ना, किंवा नकली, बरोबर आहे ना. तोतया शब्दाचा अर्थ असा होतो भोंदू किंवा नकली कपिल. तर हे जे भोंदू कपिल आहेत किंवा नकली कपिल आहेत है ना, त्यांनी पण एक तत्वज्ञान लिहिलंय आपलं है ना, सांख्य तत्वज्ञान है ना. आणि जे ओरिजिनल कपिल मुनी आहेत त्यांनी पण भागवतमच्या 3ऱ्या स्कंदाच्या 25व्या अध्यायापासून 31व्या अध्यायापर्यंत है ना, 31व्या की 33व्या है ना, माझ्या लक्षात येते. तर हे भागवतमच्या 3ऱ्या स्कंधाच्या 25व्या अध्यायापासून त्यांनी एक तत्वज्ञान सांगितले है ना. ते काय आहे, सांख्य तत्वज्ञान है ना, जे भगवंतांनी सांगितले है ना. पण हे भोंदू कपिल आहेत त्यांनी पण काय केलंय, एक आपलं तत्वज्ञान सांगितलं है ना. तर जे ओरिजिनल कपिल देव आहेत है ना, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पुरुष किंवा परमेश्वर हेच करता आहेत आणि प्रकृतीवर हे जे सगळी सृष्टी आहे है ना, ती कशी झाली ते त्यांनी स्पष्ट केले तिथं 3ऱ्या स्कंदामध्ये. तर ते सृष्टी कशी झाली, तर हे सगळे आधी जड पदार्थ होते इथं है ना. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश है ना, हे सगळे जड पदार्थ इथं पडले होते है ना. पण जेव्हा भगवंतांनी याच्यावर दृष्टिक्षेप केला है ना, असं सांगितलं जातं की जे भगवंत ह्याच्याकडे दृष्टिक्षेप करतात, तर भगवंतांची जी दृष्टी आहे ते म्हणजे काय आहेत, शिवजी आहेत है ना. आणि ती जी प्रकृती आहे है ना, हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांचं सगळं मिश्रण असं इथं पडलं होतं है ना. ही प्रकृती काय आहे, देवी पार्वती आहे किंवा माता दुर्गा आहे है ना. आणि जेव्हा हे शिवजी म्हणजे कोण, तर भगवंतांची जी दृष्टी आहे है ना, त्या दृष्टीचे जे अवतार आहेत ते कोण आहेत, शिवजी आहेत. आणि हे शिवजी ह्याचं वर्णन आहे तिथं भागवतामध्ये, इथं नाही दिलं ते पण मी सांगतोय. तर ही जी दृष्टी आहे ते शिवजी आहेत आणि हे माता पार्वती है ना, हे एकत्र आल्यामुळं मग तिथं सृष्टीची सगळी उत्पत्ती होते है ना. पण पहिलं काय, तर भगवंतांनी तिथं बघितलं आपल्या दृष्टीमुळे, तेच इथं दिले. तर भगवंत करता आहेत आणि प्रकृती है ना, म्हणजे देवी पार्वती किंवा दुर्गा, या प्रकृतीवर त्यांची दृष्टी पडली आणि सगळी ही सृष्टीची निर्मिती झालेली आहे है ना. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते है ना. हे सगळं आपलं जे आध्यात्मिक आहेत आपण है ना, ते सगळे आपण स्वीकार करतो. वेदामधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वराने प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रेषित केले है ना. तर भगवंतांच्या दृष्टीमधून काय झालं, तिथं जे जीवात्मे होते ते तिथं आले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्ती खातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत है ना. हे जे सगळे जीवात्मे इथं कार्य करतात ते कसे कार्य करतात, या भौतिक प्रकृतीवर च्या प्रभावाखालीच कार्य करतात है ना. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो है ना. म्हणजे जेव्हा हे जीवात्मा आहे तो समजत नाही की तो काय आहे, एक माध्यम आहे, भगवंतच करता आहेत है ना, तो स्वतःलाच या उपभोगाचा
उपभोक्ता समजतो या सगळ्या गोष्टींचा, आणि असं तो मरेपर्यंत जेव्हा करतो है ना, मग तेव्हा शेवटी त्याच्या मनामध्ये इच्छा होते की तोच भगवंत आहे है ना, अशी त्याच्यामध्ये इच्छा होते, आणि भगवंतांशी त्याला एकरूप व्हायचं है ना, विलीन व्हायचे है ना, अशी त्याच्यामध्ये इच्छा होते. तर हे सगळ्या जे इच्छा आहेत त्याच्यामधल्या आहे ना, की मीच उपभोक्ता आहे, भगवंत मीच होणार आहे है ना, हे काय आहे, हे इंद्रिय तृप्ती तो करत जातो, आणि त्या इंद्रिय तृप्तीचा शेवट म्हणजे है ना, जसा एक चोर आहे है ना, चोरी करत जातो है ना, जोपर्यंत त्याला पोलीस पकडत नाही तोपर्यंत है ना, पण त्याचा अंत काय होणार आहे वो चोराचा, शेवटी त्याला पोलीस कधी ना कधी आज ना उद्या पकडणारच आहे. समजा आज पकडतील, 10 वर्षांनी पकडतील, 20 वर्षांनी पकडतील, पण तो सारखं असं चोरी करणं चालूच ठेवतोय है ना, तर कधी ना कधी त्याला पोलीस पकडणारच आहेत, आणि त्याला अशी जोरदार शिक्षा मिळणारच आहे चोराला, नाही, हे फिक्स आहे चोरासाठी. है ना? तसंच जो व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीच करत राहतोय है ना, तर शेवटी तो काय समजेल की मीच भगवंत आहे है ना, तो जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे है ना, आणि मी भगवंतांमध्ये विलीन होणार है ना, असं तो समजेल है ना. जर तो शेवटपर्यंत इंद्रिय तृप्ती केला नाही, सुधारला नाही है ना, बदल केला तर मग चांगलंच आहे है ना. तर अनेक अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा, तर असं लोक इंद्रिय तृप्ती बरेच जन्म करतात है ना, आणि मग दुर्मिळच असं जीवात्मा असतो की तो भगवंतांच्या भक्तीमध्ये येतो है ना, अशी इंद्रिय तृप्ती सोडण्याची इच्छा दाखवतो है ना. ठीक आहे, वाचा पुढचा परिच्छेद, कोणीतरी वाचा. कोणी पण वाचा. अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. हम्म. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नन. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. श्रीमद भगवद्गीता 10.10. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंताच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममय सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे, त्यालाच भगवंतांच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममाण होतात त्यांनाच ते प्रेममय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धामाची प्राप्ती करू. हरे कृष्ण. पुढचं पण वाचा, आता वेळ कमी आहे तर फक्त वाचून घेऊ आपण, पुढच्या वेळेस चर्चा करू. बर बर, ठीक ठीक आहे, ठीक. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय. आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तो तया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्राचाही संबंध नाही. यासाठी या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे, अशी कोणीही गैरसमजूत करून घेऊ नये. तसेच त्या काळी त्या नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता, आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणे ही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयांशी अजिबात संबंध नाही. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे. तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत तेच केवळ सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता. अर्थात
नास्तिक सांख्य योगाचा भक्ती योगाशी मुळीच संबंध नाही. तरी सुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक सांख्य योगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंताच्या संतुष्टीकरिता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्य आनंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे ज्ञान प्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावना भावित कर्म आणि सकाम कर्म विशेषत्वे कुटुंब प्राप्ती किंवा कुटुंब सुख प्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.